आपल्या बरोबर एक गार्डियन एंजल मिनिमम 1 असाइंड असतं प्रत्येक जीवात्म्याशी. हो, ते 2 पण असू शकतात डिपेंडंट ऑन द कंडिशन. माणूस 2 पर्पज काहीही नसलं ना, तर मिनिमम 2 पर्पज घेऊन येतोच येतो. फर्स्ट पर्पज कुणाशी काही देणं-घेणं वगैरे राहिलं असेल, ते परत फेड करणं, जे काय असेल ते मागच्या जन्माचे जे काहीतरी असेल, नंबर ऑफ जन्मास प्रोबॅबली हा एक पर्पज आहे. तुम्ही जे कर्म करणार आहात त्याच्यावर डिपेंडंट आहे तुमचं पुढचं आयुष्य. 100 लोकांना तुम्ही जवळपास जवळून ओळखताच ना. हो. सो जे 100 लोकांचा ग्रुप तुम्ही जन्मोजन्मी कंटिन्युअसली बरोबर येतच राहा आणि त्याला सोल ग्रुप म्हणतात. एक माझ्याकडे केस आली. आईला ऐकायला कमी येत होतं. डोळ्यांना जरा त्रास होता. मी म्हटलं काय ती गोष्ट आहे की ज्या तुम्हाला ऐकायची नाही आणि तुम्हाला बघायची नाही. एक मुलगा होता, एक मुलगी होती. लग्न नाही झालं होतं त्यांचं. प्रेम करत होते. उफाट एकमेकावर. आणि तो मुलगा जो होता तो बाहेरगावी जायचा कामाला. 4-4, 5-5 दिवस तिथे हिंडायचा, तिथं काम करायचा आणि इथं काय ह्याचेच मित्र मुलीशी फ्लर्ट करायचे आणि ही कम्प्लिटली डिनाय पण नाही करायची. 4 अफेअर तुझे होते. ज्यावेळी ह्या बॉयफ्रेंडला कळलं की ही अशी करते, काहीच नाही सांगितलं त्याने, तो गाव सोडून गेला. मग त्यांचं सोल लेवलवर डिस्कशन झालं एका वेगळ्या रिअलमध्ये. 19च्या अगोदर मला जर बघितलं असतं तर तुम्ही एकदम एरोगंट आणि एकदम ॲटिट्यूड वाला, काय रे काय झालं तुझं, ते मला शहाणपणा शिकू नको. माझा ॲटिट्यूड, माझा स्वभाव तसा होता. अशी लोक 500-800 लोक माझ्या अंडर काम करत होती. तो ॲटिट्यूड होता ना माझ्यावर. जेव्हा हकीकत कळली ना त्यावेळी नेमके येता तुम्ही जमिनीवर, म्हणजे तुम्हाला कळायला पण पाहिजे आणि दाखवतो, देव दाखवतो काय करायचं, तू काय तुझी औकात काय आहे ना ती पण दाखव. त्याला समर्पण करा फक्त. चर्चेतून मला हे कळालं की मगाशी म्हणत होत की प्रत्येक आत्मा हा सोल पर्पज घेऊन येतो. तर मग एक्झॅक्टली ते कसं आयडेंटिफाय करायचं की कुठल्या आत्म्याचा काय सोल पर्पज आहे? नमस्कार, मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो गोष्ट फायद्याची आपल्या पॉडकास्टमध्ये. मंडळी, आकाशिक रीडिंग हे काय असतं? मला वाटतं बऱ्यापैकी लोकांना ही माहिती नाही की हे नक्की काय आहे. कारण आम्ही आता मध्ये एक पॉडकास्ट केला होता मीनाक्षीजी यांचा, पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी या विषयावरती. ऑलमोस्ट तो 1 लाखाच्या वरती गेलाय. सो त्याच्यावरती बऱ्याच लोकांचे जे कमेंट आलेत की लोकांना 2 दिवसापूर्वी काय केलं होतं हे आठवत नाही आणि तुम्ही मागच्या जन्माचं कसं काय सांगताय. असे बरेच कमेंट्स आहेत की हे खरं नाहीये. मी हे का बोलतोय? कारण आपण आज अशाच एका विषयावर चर्चा करणार आहोत, म्हणजे आकाशिक रीडिंग या विषयावर चर्चा करणार आहोत. आणि ही चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत चंदन वाडकर सर, जे गोव्यावरून आलेत आणि ते आकाशिक रीडर आहेत. तर तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार सर, आता सरळ प्रश्न आहे पहिला, की आकाशिक रीडिंग म्हणजे नक्की काय? खऱ्या गोष्टी सांगू की काल्पनिक? खरंच पाहिजे. ह्याच्यात काल्पनिक पण आहेत. जे शिकवलं गेलं जातं आणि मला पण असंच शिकवलं गेलं आहे की एक मोठी लायब्ररी असते, तिथे एंजल्स असतात. त्याच्या पुढे आमच्या हिंदू धर्मामध्ये असं आहे की चित्रगुप्त असतो. तो आमचा पूर्ण लेखाजोखा लिहित बसतो. सगळ्या काहीतरी बुक तो आहे तो कुठेतरी आणि तो ॲक्सेस करतो आपण. पण त्या धर्मात काय, ज्या धर्मात चित्रगुप्त नाही आहे ती लोक मग ते एंजल्स लावतात त्या लायब्ररीमध्ये. वेगळ्या वेगळ्या धर्मात ते वेगळ्या वेगळ्या तऱ्हेने एक्सप्लेन केलेलं आहे. ओके. पण त्या गोष्टी आय डोंट नो, मला शिकवलं गेले सुद्धा तसंच आणि मी प्रोसेस पण तसाच केला होता. त्या लायब्ररीमध्ये जावं, हे सगळं ते सगळं प्रोसेस फॉलो करून केला होता. पण काय आहे, ह्या गोष्टी ज्या आहे ना ते संशोधनाच्या गोष्टी आहे. यू हॅव टू अॅनलाइज द थिंग. ओके. डोंट जस्ट तुम्ही तिकडे स्किप एकाच जागेवर स्टिक होऊन राहू नका. त्याच्या पलीकडे काय आहे हे पण संशोधन करायला पाहिजे. आम्हाला शिकवलंच असं गेलेलं आहे की तुम्ही डोळे बंद करून कुठल्याही गोष्टीवर विश्वास करू नका. तो अनुभव घ्या. तो अनुभव घेतल्यानंतर मतलब मानना नाही, जानना. आमचा धर्म आम्हाला काय शिकवतो किंवा आम्हाला जे काय कोणी शिकवलंय त्याने आम्हाला मान्य केले नाही काय, जाणून घ्या काय ते, एक्सप्लोर इट. सगळं काही एक्सप्लोर करता येतं. सो त्यावेळी मला असं समजलं आणि माझ्या मास्टर्सशी बोलून झालं, जे ते चेन्नईला असतात आणि ते एका सेशनमध्ये आमच्या ह्याच्यावर बोलणं झालं होतं. त्यावेळी हा डिस्कशनमध्ये पॉईंट आला, आपल्या शरीरामध्ये एकदम सेंटरमध्ये इथे एक ग्लँड असतो. ओके. बीचवर बीचवर ते मोठे पाईन ट्रीज असतात. त्यांची फळं बघितलं असणार तुम्ही, असे कोनिकल शेपमध्ये असते ते एकदम असं एकदम. तिकडनंच हे पिनियल ग्लँड त्या शेपला असतं. सेंटरमध्ये असतं. कोणी त्याला थिओसॉफीमध्ये ब्लू पल पण म्हणतात. ओके. म्हणजे
तुम्ही कुठल्या योनीमध्ये सुरुवात केली, केला तुमचा प्रवास ॲज अ सोल, मातीच्या कणापासून जे आता आम्ही आहोत आणि त्याच्या पुढे सुद्धा ज्या वेळी हा ग्लँड इथे असणार आहे त्याच्यामध्ये त्या सगळी मेमरीज तिथे फीड आहे आणि सेव्ड आहे. ओके, तिसरा डोळा आपण जे म्हणतो तो थर्ड आय म्हणतो त्याला, पण इट इज नॉट एक्झॅक्टली थर्ड आय, पण रेफरन्स बरोबर आहे. लोक म्हणतात की या तिसऱ्या डोळ्यातून काहीतरी दिसतं म्हणून, कारण हा अँटिना आहे. वरनं जी आम्हाला जे सिस्टम म्हणजे फ्रिक्वेन्सी येते किंवा काहीतरी आपल्याला काहीतरी सिग्नल्स येतात कुठल्या टीव्ही जर आम्हाला बघायचे असेल तर सिग्नल्स इम्पॉर्टंट आहे ना. आणि हे सगळ्या आम्ही दररोज या सिग्नल्समध्येच असतो. त्या सिग्नल शिवाय आमचं जगणं इम्पॉसिबल आहे. सो दिस पिनियल ग्लँड इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्याशिवाय आम्ही जगणं होऊ शकत नाही, कारण जी डिवाइन पॉवर जी आहे ना ते त्याच्याच थ्रू येते. मग ती चक्राज वगैरे ती झालीच, पण इम्पॉर्टंट जो सेक्टर आहे आणि इम्पॉर्टंट जो पार्ट आहे तो आहे पिनियल ग्लँड. आता ह्याच्या आम्ही जर कुणाचे बघतो की कुणाचे 5 जन्मच आम्ही बघितले काय, इट इज ऍक्च्युअली एक्सेसिंग दॅट पिनियल ग्लँड. ही लोक जी बुक वाचतात किंवा लायब्ररीमध्ये ते सगळं त्यांना आढळतं ना, इट इज ऍक्च्युअली एक्सेसिंग ऑफ दॅट ग्लँड. तो ग्लँड ज्याच्यामध्ये ऍक्सेस करायची क्षमता येते तो करतो. आणि तिथे काय आहे की एका वेगळ्या रिअलमध्ये तुला जे काय प्रश्न आहे ना तू मांड तिथे. तू लायब्ररीत तुला आन्सर भेटू किंवा तुला पिनियल ग्लँड थ्रू भेटू, तू कॉस्मॉसशी, तू युनिव्हर्सशी ते प्रश्न टाकले, युनिव्हर्स तुला देणार. मग आता काय फरक पडतो की पिनियल ग्लँड करतोय की हे काम तुमचं काम होतंय ना. बस. आता हा पिनियल ग्लँडचा फंडा कोणीच सांगितला नव्हता अजूनपर्यंत, कुठल्याही पॉडकास्टवर नाही आहे जे आकाशिक रेफर करतायत. आणखीन कोणाचा तरी एक आकाशिक मी बघितला होता, त्यावेळी आकाशिक त्या सांगतात की त्या रेफर करतात हनुमानच्या भक्त आहेत त्या, आणि त्या हनुमानाला विचारतात. हा रेफरन्स तिकडे आहे. म्हणजे तुम्ही नेमकी त्या लायब्ररीमध्ये जातच नाही, तुम्ही ध्यान मुद्रा जी आहे तुम्ही त्या ध्यान करताना हनुमानाला विचारता. सो त्या काय करतात की त्या हनुमानाशी संवाद साधतात आणि त्यांच्याशी प्रश्न मांडतात आणि आन्सर मिळून जातं. लायब्ररीमध्ये नाही गेला तर प्रश्नाची आन्सर कशी भेटली तुम्हाला. सो आपल्याला काय करायचं, जे काय असे ना ते आपल्याला काय फरक नाही पडत, तुम्हाला तुमची उत्तरं भेटतायत ना, बस. तिथे काहीतरी त्रुटी राहिली तर मग सांगा कंटेंटमध्ये, त्याच्यावर तुम्ही टीका करू शकता. सर तुम्ही आता आकाशिक रीडर म्हणून काम करता, तर तुम्ही या फील्डमध्ये कसे आलात? ऍक्च्युली मी 2019 मध्ये प्राणिक हिलिंग शिकलोय. त्याच्यानंतर मी टेलिपॅथिक कम्युनिकेशन शिकलोय. हे डिफरंट स्कूलमध्ये शिकलोय. प्राणिक हिलिंगचे मेडिटेशन्स वगैरे असतात आणि ते हाय लेवलचे मेडिटेशन्स असतात, आणि ते मेडिटेशन शिकल्यानंतर काही फॅकल्टीज ओपन होतात. तेच तुम्हाला भाग पाडतात की पुढचं काय, तर मग डाऊट यायला लागतो, म्हणजे किंवा एक प्रश्नचिन्ह राहतं, हे कसं होतं. सो त्यावेळी असं झालं की मला टेलिपॅथी कसं करतात काही लोक, हा प्रश्न पडायला लागतात. कुठेतरी मला स्कूल भेटलं, टेलिपॅथिक मी शिकून टाकलं. ती प्रॅक्टिस केली. त्याच्यानंतर आकाशिक बद्दल बोलतायत लोक, एवढं डिफिकल्ट आहे का ते. मी तर अध्यात्माच्या मार्गावर आहे, मला एकदा प्रयत्न करायला काय हरकत नाही असं म्हणून गेलं. मग आकाशिकचं स्कूल बघितलं, गोव्यामध्येच आहे. डॉक्टर अपर्णा पालेकर म्हणून शिकवतात. आणि ती एकदम, त्यांना तर असे उघड्या डोळ्यांना दिसतात तुमच्या बाजूला काय आहे ते, म्हणजे कुठल्या तरी एंजल्स वगैरे असं सगळं. त्यांच्या कृपेने मी शिकू शकलो आणि माझं ऑलमोस्ट 1-2 दिवसातच झालं. म्हणजे पहिल्यांदाच जे झालं ना त्यावेळी त्या स्वतः आलेला मला घेऊन त्या रिअलमध्ये तिथे करून वगैरे आणलं. मी थोडी मग प्रॅक्टिस वगैरे केली आणि मग काय क्युरॉसिटी जी आहे ना ही जरा, आणि मला जे असं आहे, मी आय एम फ्रॉम इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड, तुम्ही जर कुठलाही देखावा जर समोर बघणार आहात ना, ते काय हालचाल वगैरे करतं, माझं लक्ष त्यात मागे जातं, कुठलं गिअर आहे त्यामध्ये, कसं काय काम करतं हे ते, माझी जरा तशी आहे. सो मी ह्याच्या मागे काय आहे ते बघायला, म्हणजे मी पण मला बघायला पाहिजे काय आहे ते, ह्याचं क्युरॉसिटी मी शिकलो. रिझल्ट चांगले होते
म्हणून आय कॅरी फॉरवर्डेड. मग आता तुम्ही आतापर्यंत आकाशिक रिडिंग केलं असेल बऱ्याच लोकांचे, तर हो. त्याविषयी अनुभव सांगणार लोकांचे, म्हणजे आपल्या प्रेक्षकांना कळेल की तुम्ही जे करतायत ते तुम्हाला आलेले अनुभव. हां, मग असं झालं की एक माझा कॉलेजचा मित्र एका पार्टीत भेटला हं. आणि असंच बोलणं झालं. आफ्टर सच अ लाँग टाईम वी आर बीन मीटिंग हं. आणि गप्पा गोष्टी झाल्या. हां. मग असं असतं की काहीतरी थोडी प्रॉब्लेम्स पण असतात. आम्ही एकेकाळी भरपूर एकदम लंगोटिया यार होतो. ओके. असंच. ती कुठेतरी भावना मनात असते ना. हं. सो त्यावेळी आम्ही जर तो कार्यक्रम जर हसण्याचा होता तरीसुद्धा तो आणि मी एकामेकाशी जरा एका म्हणजे काहीतरी सीरियस मॅटर्सबद्दल बोललो. हां. सो त्याने सांगितलं. सो मी म्हटलं काय मी ऑलरेडी या फील्डमध्ये काम करतोय. हं. आकाशिक मी रेकॉर्ड रीडिंग करणार ते शिकायला जाणार आहे. अमुक तारीख आहे. हं. हा तारीख नाही विसरला. त्याच्या ओके. दुसऱ्या दिवशीच मला फोन केला. "अरे तू कर ना आता केस. बरं. तू आता तर शिकलायस." त्या दिवशी सांगत होता की बाबा तू केस तू शिकलेला नाहीस म्हणून तू करू शकत नाही. हां. अरे बाबा आत्ताच शिकलो मी 2 दिवस पण नाही झाले तरीसुद्धा. कर ना रे बाबा. असं म्हणून सांगितलं आणि मला ठीक आहे चलो. दॅट वॉज माय फर्स्ट एक्सपिरियन्स. मी बसलो. हं. टाईम दिली आणि प्रॉपरली मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये वगैरे सगळं जाऊन जे काही शिकवलं होतं ना ते प्रॉपरली मी फॉलो केलं आणि तो फोनवर होता. कारण ही वॉज इन द ऑफिस. त्याला पॉसिबल नव्हतं इथे यायला. आता पण आम्ही ते फोनवरच करतो कारण ते पॉसिबल होत नाही सगळ्यांना यायला. सो त्याचं झालं की त्याचा प्रॉब्लेम होता. त्याने म्हटलं की बाबा 3 प्रश्न आहे. आत्ता जे सुचतायत ते 3 प्रश्न सांग. हं. सो त्याने प्रश्न सांगितले मला की पैशांचा प्रॉब्लेम वगैरे कारण एवढा जॉबला आहे तरीसुद्धा पैसे सेव्हिंगच होत नाही आणि सगळं काहीतरी पैसे राहतच नाही असं. हं. हेल्थबद्दल तर तेवढं काय नव्हतं पण एवढंच ताण आहे की बाबा पैशामुळे सगळा काहीतरी प्रॉब्लेम होतो असं मला. हां. तर ठीक आहे. मग गेलो, बघितलं, भरपूर वेळ काही येत नाही. मग म्हटलं चुकलं की काय माझं? हं. शंका पण येते कारण मी ऑन माय ओन केली नव्हती ना. हां. सो फर्स्ट फर्स्ट टाईम. केस. त्यावेळी गुरुमा होती बरोबर. हं. त्या घेऊन गेल्या तिथे. ते काय तिकडे आहे ते सगळं सांगितलं आणि सगळं व्यवस्थित झालं. यावेळी तर टेन्शन पण असतं ना तसे हे काय बा नवीन केस करतोय, पहिल्यांदाच करतोय असं. आणि ह्या माणसाचं काहीतरी एकदम अचानक एक स्क्रीन सुरू झाला. पूर्ण स्टोरी दिसली. ओह! सो झालं असं की हा माणूस जो होता ना माझा मित्र पूर्वजन्मी ते पूर्वजन्मी म्हणू शकत नाही की कुठलाही जन्म असू शकतो तो. हां. नॉट नेसेसरी जस्ट इमिजिएट पूर्वजन्म. मागचा जन्म. हां, तो कधीही कुठलाही असू शकतो. सो ज्यामुळे हा प्रॉब्लेम फेस करतोय ना त्याचं कारण असं होतं की एकेकाळी त्यांचं ते जहागीरदार लोक होते. ओके. जहागीरदार लोक आणि त्यांच्या ह्याच्या वडील जे होते ही वॉज द हेड ऑफ द फॅमिली. हं. आणि त्याची जे काका, चुलत कोणी असेल ती जॉईंट फॅमिली होती. भरपूर फॅमिली होती. मोठी फॅमिली. कोठी होती त्यांची. ओके. पण करता धरता पुरुष हा याचा वडील. हां. त्यांचं निधन झालं. त्यानंतर त्यांच्या दुसऱ्या कुठल्याही चुलत्यांना ती जबाबदारी नाही दिली गेली. बट त्याच्या थोरल्या मुलाला दिली. म्हणजे हा माझा मित्र. तो त्याच्याकडे ते जमलं नाही. आणि त्याने काय केलं की वाईट संगत म्हणजे ही पोरींचे वगैरे बायका वगैरे तसं काहीतरी संगत लागली दारूचे वगैरे आणि पूर्ण फॅमिलीला त्याने रस्त्यावर आणलं. ओह! कोठी वगैरे सगळी गेली. आणि ती बाई जी कोण होती ना ज्याच्या नादाला हा लागलेला ना ती सगळी पैसा अडका घेऊन यांची आपल्या बॉयफ्रेंड बरोबर पळून गेली. ओके. आणि ह्यांना एकदम हे सो दिस वॉज द थिंग. हं. आता ह्याला कन्फर्मेशन काय? मी स्टोरी सांगितली असं आहे म्हणून. दोघे बसलो. हं. आता ह्याला कन्फर्म करूया काय ते. कसं काय आहे? हं. मोठं घर आहे अजून. कोठी नाहीये. हं. राजांगण वगैरे असलेली ते घर असतात ना हां, हां. पूर्वीचे हां. आहे. जॉईंट फॅमिली आहे. सगळी लोकं म्हणजे असेच चुलते काका वगैरे बरोबर राहतात. सगळ्यांची प्रॉब्लेम म्हणजे अजूनही प्रॉब्लेम्स आहेत हं. फायनान्शियली. हा त्यातला जरा शिकलेला माणूस आहे. बाकी सगळे कमी आहेत. हं. असं करून जे आम्ही केलं ना त्या माणसाला पटलं की बाबा हे बरोबर आहे. ओके. म्हणजे मागच्या कुठल्यातरी जन्मात केलेलं कर्म हो. ते आजच्या त्याला भोगावं लागते आणि त्याचे रेफरन्सेस काय मॅच केले तर आत्ताची फॅमिली सेम अशीच चुलत भाऊ आणि सगळं काय आहे ते तसंच आहे. त्यावेळेस पण सेम फॅमिली होती. त्यावेळेस पण होती. पण ओके. चेहरे दिसत नाही ना नॉर्मली. हां. युजुअली चेहरे प्रॉपर दिसत नाही.
पण ह्यामध्ये शिकण्यासारखं काय आहे म्हणजे ह्याचं सोल्युशन काय आलेलं माहिती आहे. सोल्युशन असं होतं की आम्ही जरी रेलेव्हन्स लावला तर सोल्युशन इम्पॉर्टंट आहे. सोल्युशनचं काय होतं की तू यांना सगळ्यांना रस्त्यावर आणलं होतं ना, सिच्युएशन तुझ्यासाठी तेच आहे आता यांचा उद्धार कर. त्यांची जागा त्यांना दे, त्यांचा लेवल त्यांना दे. प्रॉब्ली तो पैसा अडका नसेल पण त्यांची प्रतिष्ठा दे, मान दे, सगळं दे त्यांना. जे त्यांनी गमावलेलं ते सगळं दे. ही तुझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्या माणसाला ती चूक कळली आणि तो भावार्थी माणूस होता आणि असं पण नाही की तो मित्र होता म्हणून ऐकलं असं नाही. सगळ्यांना आपल्याला तर्कबुद्धी असते. त्याने पण प्रश्न केला असता पण नाही केला त्याने. त्याच्यानंतर तो माणूस सगळे काहीतरी मॉडेलिटीज जे मी शिकलोय ते सगळे शिकला. आता आकाशिक नाही शिकला बट प्राणिक, हिलिंग, टेलिपॅथिक हे सगळं शिकलं आणि त्याच्यानंतर तो आता सगळ्यांना काहीतरी जे काय पॉसिबल आहे ना महिन्याला वगैरे ज्यांची खरंच प्रॉपर नाही आहे सिच्युएशन त्यांना देत असतो. हे मुक्याने करतो कामं. हे मला माहित आहे. तुम्हाला मी आयडेंटिटी रिव्हील नाही केली सो मी ओपन आहे हे सांगायला. सो पैसे देत असतो. आता ती लोक तिथे फॅमिलीला घेऊन बसतात आणि मेडिटेशन वगैरे करतात. ग्रुप मेडिटेशनचा एक फायदा आहे. एक जण समजा मेडिटेशन करतो ना, एक अमुक क्वांटिटी ऑफ एनर्जी, चांगली एनर्जी, डिवाइन एनर्जी तुमच्या इथे तुमच्या घरात येणार. समजा जर ते 10 लोक असले ना तो मल्टिप्लाय इट बाय 10. 100 लोक बसले ना पूर्ण आपला एक गाव क्लिअर करायला क्लीन होणार. एवढी ताकद असते. सो त्या पुण्याईची कामं तो करतो. त्याला समजलेलं आहे आणि ही हॅज एक्सेप्टेड इट. आणि आता खरंच एवढे प्रॉब्लेम्स त्याचे सॉल्व्ह नाही झाले अजून कारण ते लवकर सॉल्व्ह होत नाही. तुम्ही एवढा त्रास जन्मोजन्मीचा त्रास आहे हा तो तुमचा 15 दिवसात सॉल्व्ह नाही होणार. हे तर मला नक्की माहित आहे. नाही होणार तो. त्याला पण तुम्हाला ते तेवढे दिवस द्यावेच लागणार, महिने द्यावे लागणार, वर्ष पण द्यावे लागणार. पण तुम्ही त्या काळामध्ये कसे राहतात ना ही तुमची खरी परीक्षा आहे. हाऊ पॉझिटिव्ह आर यू दॅट पर्टिक्युलर टाइम ही तुमची खरी परीक्षा आहे. सो दिस वॉज माय फर्स्ट एव्हर एक्सपिरियन्स. मग याच्यामध्ये एकच एक गोष्ट की ऍक्सेप्टन्स हवा डेफिनेटली. तुम्ही जर मान्यच करणार नाही तुम्हाला कसं म्हणजे मला जर फिवर आलाय तर पॅरासिटामॉलच काम करणार ना त्याच्यावर. मी म्हणलं की बाबा मला फिवरच नाही मग घ्या बसा तिथं. पॅरासिटामॉल पण नाही तुम्हाला आणि तो तापच राहील तसा. एक्सेप्ट मला फिवर आलेला आहे. मग त्याचं उत्तर म्हणजे त्या मेडिकेशन म्हणजे पॅरासिटामॉल. दुसरं मेडिसिन चालणार नाही ना. आता तुम्ही आता पैशा संदर्भात सांगितलं पण अजून एखादी अशी केस आहे की ज्यांचा आजाराचा त्रास होता की एखाद्याला समजा आपण म्हणतो की आज कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलंय तर समजा कॅन्सर एखाद्याला होतोय तर मग याचं कनेक्शन पास्ट जन्माशी असू शकतं का? कॅन्सरचे एक 2-3 कारणं असू शकतात. कॅन्सर म्हणजे हा सायकोसोमॅटिक डिसिजीज आहे. त्या कॅटेगरीमध्ये येतो. म्हणजे आपल्या स्वतःने जो आपल्या विचाराने तयार केलेला डिसीज आहे. सो आता एका म्हणजे लहान असतात मुलं त्यांच्या अंगात कॅन्सर येणं हे म्हणजे विचारानं सपोज इफ इट वॉज लाईक ओनली की बाबा तुमच्या विचारानं तयार केलेली जर काय तो हा नलिफाय होतो ना. लहान वयातले त्यांचे काय विचाराने असणार असं म्हणून. त्यावेळी 2 पॉसिबिलिटीज आहेत. जर एकदम लहान असला मूल तर कार्मिक किंवा पूर्वजन्मातला असू शकतो. समजा थोडा वयात आलेले जे मुलं आहेत त्यांचं जर ते असेल तर ते आई वडिलांचा ट्रोमा असू शकतो. आणि ॲडल्ट वगैरे आहे नॉर्मली जी एज असते त्यावेळी ते तुमचे स्वतःचे ट्रोमाज असू शकतात. आणि असू शकतात नाही असतातच. कारण कॅन्सरचं सायकोसोमॅटिक जे विचार करण्याची पद्धत कशी आहे म्हणजे तुम्ही आय डोंट नो वेदर यू नो एनी पर्सन ज्यांना कॅन्सर झाला होता किंवा त्यांचा स्वभाव कसा होता. जर तुम्ही जरा टॅली करून बघा ह्याच्यामध्ये मॅचअप करा. आता काय होतं की एखादा व्यक्ती कुठल्या तरी एका प्रसंगाबद्दल किंवा व्यक्तीविषयी किंवा काही सर्कमस्टान्सेसबद्दल एकदम राग घट्ट धरून बसतो. त्याला माफी देत नाही किंवा त्याच्यावर म्हणजे लेट गो करत नाही, सोडून देत नाही, कुणाला माफ पण करत नाही. तो एकदम राग जो अंगात घेऊन बसतो
त्या माणसाला कॅन्सर होणारच. माझ्या फ्रेंडची आई आहेत, पण कॅथलिक असल्या कारणानं ती लोक नॉर्मली बोलतात. त्यांना सर्व्हिकल कॅन्सर होता. ओके. नाही, सर्व्हिकल कॅन्सरची सुरुवात होती, पण ब्रेस्ट कॅन्सर होता. ओके. आणि त्यामुळे एक बाजूचा ब्रेस्ट काढलेला. हं. ऐकायला सुद्धा जरा टेन्शन होतं ते, असं म्हणाने ही केस मारे मी, आणि ती वयस्कर बाई आहे, त्यांच्याशी मी बोलतोय. पण काय असतं की ह्या गोष्टीमध्ये ना, तुम्हाला कसंही वाटलं ना तरी सुद्धा तुम्हाला मन घट्ट करावं लागतं. बरोबर. कारण एक डॉक्टर कसा बोलतो तसं ती भाषा आम्हाला बोलावी लागते. हां. आणि वी डोंट एक्सपेक्ट की डॉक्टरशी तर तुम्ही सगळं सांगता, तर आमच्याशी पण सगळं सांगायला पाहिजे. सर त्या म्हणाला की मला हा रोग कसा झाला, कॅन्सर कसा झाला. जस्ट काहीतरी मी त्यांच्या हिलिंग करत होतो, पण त्यांची क्युरिओसिटी होती हा असं काय झालं म्हणून. सो मी सांगितलं त्यांना डायरेक्ट की तुमच्यावर अत्याचार होत होते तुमच्या फॅमिलीतून. म्हणजे लग्न झाल्यानंतर त्यांचा हजबंड जो होता ना, काहीही त्यांना स्नेह नव्हता, फक्त आपली हवस. ओके. कुठे कधी काय काहीही नाही, जनावरासारखं. तेच नव्हे, हजबंडच नव्हे, तर पुढचं मी बोलू शकत नाही. फॅमिलीमध्ये मी म्हटलं असा प्रकार काहीतरी ज्याच्यामुळे तुम्हाला सेक्शुअल तुमच्यावर अत्याचार झाले आहे आणि त्याच्यावर तुम्ही काही कधीही बोलू शकले नाही, असं काहीतरी होतं. तर बाई रडायला लागल्या आणि सगळं सांगितलं. आता तिला सेक्शुअली हॅरस केलं गेलं होतं, म्हणून त्या सेक्शुअल ऑर्गनवर म्हणजे तो राग तिथं राहिला ना. कधीच फॅमिली आहे ना, काय कोणाला सांगणार, पोलीसकडे जाणार, पॉसिबलच नाही. पूर्वीच्या काळी जेव्हा ब्रेस्ट कॅन्सर हा आढळला पण नाही गेला होता ना, लोक किती आमच्या बाया, कोणी काही त्याच्यावर संशोधन केलं, काही नाही. हे नव्हते ना. आता लोक ते रिपोर्ट बनवतात, जे काय असेल ते डॉक्टरकडे जातात. पहिला डॉक्टर बाई कुठे जायची. 10वें घर में म्हणा तुम्ही, हा सेक्शुअल हॅरेसमेंट असतो. सो तुम्ही प्रमाण विचार करा. हा एक कारण झालं. त्या दुसरं कारण पण असं असतं सर्व्हिकल कॅन्सर किंवा जे ब्रेस्ट कॅन्सर वगैरे, की फिमेल्सना फॅमिनिटी आवडत नाही. मुलाला वगैरे सगळं काहीतरी असं बिंदास भेटतं, फ्रीडम सगळं हे, आणि आपल्याला हे सगळे दाबून ठेवतात कारण मी फिमेल आहे. हा पण असतो फॅमिनिझममुळे. तो जो प्रॉब्लेम सुरू होतो ना, तुम्ही सुरुवातीला बघितलं, कोणाला माहित नाही, मला एक केस आलेली. शी वॉज गोइंग थ्रू हर अर्ली स्टेजेस ऑफ मेन्सुरेशन. म्हणजे सुरुवातीलाच काहीतरी, म्हणजे 12-13 वर्षांची मुलगी. एवढे त्रास व्हायचे की काय करू काय नको असे म्हणून एकदम 2-2 तास ती अशी लोळायची बेडवर. त्यांना कसं वाटतं असणार की बाबा आपल्यालाच हे का त्रास. पण ते प्रॉब्लेम तिच्याकडनं नव्हतं, पण तिच्या आईकडनं येत होते. वेन शी हॅड दॅट हेट्रेड अगेन्स्ट दॅट फेमिनिझम, आम्हालाच का आहे, त्या मुलीला माहित पण नाही मला त्रास काय होतं, त्या मुलीला माहितच नाही. दॅट वॉज कमिंग फ्रॉम हर मदर. एकेकाळी त्याच्या आईने विचार केला होता असा की आम्हाला काय, त्याच्या भावाला सूट सगळी, हे सगळे आम्हाला दाबून ठेवतात, हे करून ठेवतात, कोंडून ठेवतात, आम्हाला पण बाहेर जायचं आहे, पण कुणाशी बोलू शकत नाही ना. आपल्या इंडियन कल्चरमध्ये ते प्रॉब्लेम होते. आता तर नाही आहेत तेवढे. ही जुनी केस आहे जरा, म्हणून तसे काही गोष्टी अशा पण होतात. म्हणजे हेट्रेड करतो आपण फेमिनिझमवर, किंवा आपल्याही फेमिनिझमवर प्रेम ज्याला नाही आहे, अडथळा वाटतो, प्रॉब्लेम वाटतो, त्यांना या गोष्टी होणार. तो राग दाबून, सप्रेस्ड एंगर म्हणतो, जो दाबून ठेवला तो तुम्हाला कॅन्सरच देणार. असं झालं की एका माणसाला सजाए मौत, डेथ सेंटेन्स. ह्या लोकांनी काय केलं, आम्ही काहीतरी याच्यावर प्रयोग करूया म्हणून काय सांगितलं ह्याला, आम्ही तुम्हाला फाशी देणार नाही, म्हणजे उद्या देणार होतं त्या उद्या तुम्हाला फाशी देणार नाही, पण तुला तुमको सांप काटेगा आणि त्याच्यावर तुझी मौत होईल असं मग सांगितलं. चला ठीक आहे. सो दुसऱ्या दिवशी केलं. हा माणूस तिथं बसला होता, टाइम झालेला. ही लोक साप घेऊन आले आणि त्याचे हात मागे बांधित. सापाला ह्याने बघितलं होतं. हात मागे बांधले, डोक्यावर ते काळे पोती घालतात ना, ती घातली, आणि
ह्याला साप नाही चावला, पण त्याला 2 पिनं टोचल्या. ओके. द सेम मॅनर जसा साप चावू शकतो तसं. आणि प्रोफेशनली केलं होतं ते एकदम टाक करू असं समजा. टायमिंग वायमिंग सगळं प्रॉपर होतं. आणि तो माणूस मेला. जस्ट पिन टोचल्याने तो माणूस मेला. पोस्टमॉर्टम रिपोर्ट केला. ही लोक ह्याच्यावर प्रयोग करत होते काहीतरी. सो पोस्टमॉर्टम झाला. पोस्टमॉर्टममध्ये त्याच्या अंगात तेच विष भेटलं जे विष सापात असतं. आणि त्या पर्टिक्युलर साप कोब्रा त्याच्यावर. त्याचं कारण ह्याला म्हणतात प्लासिबो इफेक्ट. प्लासिबो इफेक्ट म्हणजे काय, आता मी तुम्हाला तेच सांगत होतो की हे आपल्या विचारानं काय केलेलं आहे ते. आता हे जर तुम्हाला कोणीही नाही चावलं आहे आणि तुमच्या डोक्यातून किंवा तुमच्या विचारातून तुमच्या अंगात जर विष तयार होतं, ही रिलेव्हंट स्टोरी वाटली म्हणून मी तुम्हाला सांगतो. आता ह्याच्या उलट्या बाजूने जर आम्ही विचार केला, आम्ही डिसीज बद्दल बोलतोय, पण ह्या प्लासिबो इफेक्टचा एक सुंदर असं काहीतरी जे आपल्याला ऍक्सेप्ट करायचं आणि ते मानून चालायचं आणि ते अडॉप्ट करायचं आहे ना, ते म्हणजे जर आमच्या अंगात आमच्या विचाराने विष तयार होऊ शकतं, तर आमच्या अंगात पॉझिटिव्ह आणि जे पाहिजे असेल ते का नाही होऊ शकत. एका बिमारीतून बाहेर कशाला नाही पडू शकत. ह्याचं जिथं आता नाही आहेत त्या बुक होता यू कॅन हील युअर सेल्फ बाय लुईस हे पुस्तक जर तुम्ही वाचलं ना तर तुम्हाला समजेल की त्या बाईनं मिनिमल मेडिकेशन, तिला सर्व्हिकल कॅन्सर होता. ओके. आणि तिचं जर लहानपणी बघितलं ना तर ते ऍक्च्युली इट वॉज सेम रिलेटेड टू स्टोरी व्हॉट आय टोल्ड यू. हो, तशाच होता. सगळ्या वेदना, सगळ्या हॅरेसमेंट सगळ्या तशाच होत्या. तिला सर्व्हिकल कॅन्सर होता. त्या बाईनं विथ मिनिमल मेडिकेशन आणि ह्या आपल्या विचारातूनच आपला कॅन्सर पूर्णतः बरा केला होता. आणि त्याच्यानंतर त्याने भरपूर बुक्स लिहिल्या. आय थिंक यू कॅन हील युअर सेल्फ इज द फर्स्ट बुक. आणि त्याच्यामध्ये सगळ्या ज्या सायकोसोमॅटिक डिसीजेस आहेत, म्हणजे कुठली डिसीज कशा कारणामुळे होतो, हे सगळे लिहिलेलं आहे त्या बुकमध्ये. म्हणजे हार्ट अटॅक कसा होतो. आता हार्ट अटॅक म्हटल्यावर काय, ती नस असते त्याच्यामध्ये चोक झालं तर ब्लड सर्क्युलेट होत नाही आणि असं काय. माझ्या ओळखीचा एक व्यक्ती होता, त्याने मला सांगितलं की म्हणजे 2 ब्लॉक्स आहेत, एक आहे 60%, एक आहे 100%. 100%ला हात घालता येत नाही, त्याला स्पेशलिस्ट डॉक्टर पाहिजे. एन्जिओप्लास्टीमुळे ते 60% जे होती त्याला हे केलं आणि 100% जे आहे त्याला काहीच नाही केलं, स्पेशलिस्ट डॉक्टर. माणूस जगतोय कसा? 100% बंद आहे ना, जगतोय कसा मग तो माणूस? आहे 15 दिवसानंतर डॉक्टर येणार, त्यावेळी तो जाणार आहे. डॉक्टरना पण माहित आहे की 15 दिवस याला काहीच नाही होणार आहे. आता कुठली गोष्ट आहे जे तुम्हाला आणि मला माहित नाही, डॉक्टरला माहित आहे? 100% बंद झालं तर माणूस मरायला पाहिजे ना. नाही मेला, कारण तिथे आपल्या सगळ्या म्हणजे आपल्या अंगात ताकद आहे सगळं काही रिपेअर करण्याच्या आणि सगळं काही जागेवर आणण्याचं. एक ते आपली सिस्टम करते. इथनं नाही पोचत ना ते रक्त, नवीन शिर तयार होते, नवी वाहिनी तयार होते आणि या सिस्टमला माहित आहे, सगळं माहित आहे. पण आपण त्याच्यावरच विश्वास करू. आता जर सांगितलं आता तू मरणार, आता कसं होणार तुझं? आणि हे तो आदमी खल्लास. निगेटिव्ह थॉट्स त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं, त्या डॉक्टरने त्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन घेऊन पाठवलं होतं. नाही, काही नाही होणार रे, असं हे सगळं असं एकदम पॉझिटिव्ह होता तो. आणि त्याची विल पॉवर बहुत चांगली होती, मस्त होती त्याची, म्हणून तो जगला. त्याच्यानंतर त्याची स्पेशलिस्ट डॉक्टर येऊन त्या पण ह्याला एन्जिओप्लास्टी केली आणि आता तो व्यवस्थित आहे. पण काही गोष्टी आपल्याला पटत नाही ना गोष्टी, असं म्हणतो मी. निगेटिव्ह इमोशन्स बद्दल का बोलत होतो की एक त्याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग स्टोरी सांगतो तुम्हाला. अरबी राजा होता. लोक वाघ पोसतात, पाळतात, वाघ, शिव वगैरे असं. ह्या माणसानं, ह्या राजाने मी काहीतरी नवीन करणार, अजगर पाळा. अजगर लहान पोरं होतं, पिल्लू होतं.
बघत बघत मोठं झालं, अंगावर खेळतंय, काही करत नाही आणि एकदम मस्त चाललेलं. त्याला पण तो भरपूर आवडायचा. त्याच्यासाठी 4 माणसं होती अजगरासाठी त्याची देखरेख करायला. हं. सो कधीही ते यायचे तर त्याला असं एकदम नाईस करतो ना आपण तसं सगळं करायचं. 2 एक 2 दिवस झाले त्याला त्याच्या राजाकडे कंप्लेन आली, की तो खात नाही. बरं. खायचं बंद केलंय. सो राजा स्वतः गेला. म्हणजे पाळीव प्राणी असला की जीव लागतो ना. हं. सो तिथे गेला स्वतः. सो त्याच्याबरोबर खेळायला लागला. 4 दिवस झाले खात नाही. 6 दिवस झाले खात नाही. 10 दिवस झाले खात नाही. 11व्या दिवशी राजाने संपर्क साधला डॉक्टरशी. हं. प्राण्यांचे जे डॉक्टर असतात त्यांच्याशी. बोलवून आणलं. त्याने त्या अजगराला बघितलं. राजाला प्रश्न केला, हल्ली खात नाही म्हणजे तुमच्याकडे पण येत नाही? नाही, माझ्याकडे एकदम भरपूर येतो. त्याला काहीतरी त्याला प्रेम करावंसं वाटतं ना. मला मिठ्या मारतो, माझ्या हे करतो म्हणजे ते कॉईल अप करतो आणि एकदम नेहमीपेक्षा आता जास्त करतो असं म्हणून. तर डॉक्टरनं सांगितलं त्याला तुम्ही आत्ताच्या आत्ता जंगलात जाऊन सोडा. तर राजा म्हणाले ते काहीही बोलू नका, एवढा माझा मुलगा सारखा आहे आणि त्याला जंगलात का बरं? क्षमा असावी म्हणून सांगितलं राजांना. राजा कितीही झाला तो अजगर आहे. तो जे करतोय ना ते तुम्हाला म्हणजे ही इज ट्राईंग टू मेजर यू, कसं तुम्हाला फिट करणार आहे त्याच्या बॉडीमध्ये, किती जागा पाहिजे, किती इलास्टिसिटी पाहिजे, ह्याची सगळी तयारी आहे. तुम्हाला खायची तयारी आहे असं म्हटलं बरोबर त्यांना मानावं लागणार. कारण तो जसं करत होता ना तो हे ॲक्सेप्टेड. मग जंगलामध्ये घेऊन जाऊन सोडलं. आता ही स्टोरी मी का रिलेव्हंट करतोय ह्या गोष्टीमध्ये, कारण आमच्यामध्ये सुद्धा आम्ही पाळीव म्हणून ठेवलेले निगेटिव्ह इमोशन्स भरपूर आहेत. जे पाळीव म्हणून ठेवले आमचेच आहेत. पाळीव ठेवलेले आहेत, अजगर आहेत ते. त्यांना जेवढा तुम्ही खत पाणी द्याल ना गिळून टाकेल तुम्हाला. ऍक्च्युली काय होतं माहित आहे, हा माझं ऑब्झर्वेशन आहे. पिंजऱ्यामध्ये समजा एक चांगला एक पक्षी ठेवला आहे, तुम्हाला माहित आहे की त्याची पक्षाची जागा जी आहे ती पिंजऱ्यात नाही आहे, मोकळं असावं त्याने. पण तो म्हणतो मी सोन्याचं दिलंय त्याला ना, खाऊ देतो, सगळं देतो, पण त्याची मोकळीक नाही आहे तिथे ना. ह्याला माहित असून सुद्धा हा जीव लावतोय त्या ह्याच्याकडे. बरोबर. तो पिंजऱ्यातला जो पक्षी आहे ना ते आपले निगेटिव्ह इमोशन्स आहे. मी ठेवलाय तो, पोसलाय तो, पाळलाय तो, त्याला खाऊ देतोय, सगळं करतोय. आता माझ्यासारखा किंवा जे आता दुसरे मॉडॅलिटीज वापरणारे जे हिलर्स वगैरे लोक आहेत ना, ते तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेमातून बाहेर काढायला आलेत. म्हणजे तुम्ही त्यांच्यापर्यंत गेलात, तुमची गुरु आज्ञा झाली की बाबा ह्याला जाऊन भेट. आता समजा आपण पॉडकास्ट शूट करतोय, ह्या दोघांची गुरु आज्ञा आहे म्हणून आम्ही बरोबर आहात. हे आम्ही वी कॅनॉट डिनाय ऑन दॅट. आता झालं की ह्याला सोडण्याचा हा विचार मला खळबळ करून टाक. निगेटिव्हिटी का असे ना, माझे निगेटिव्ह इमोशन्स का असे ना, माझे आहेत ना ते. मी का बरं सोडू त्याला? तुला माहित आहे की बाबा त्या पक्षाची जागा तिथे नाही आहे, ती हवेत आहे, तो तिथे सुखी राहील, तुझ्या आतमध्ये नाही. सो निगेटिव्हिटीची किंवा निगेटिव्ह इमोशन्स, ट्रोमा, राग, द्वेष, जे काही निगेटिव्ह इमोशन्स आहेत ती जागा इथं नाही आहे त्यांची. सोडून द्या ना. आणि ज्यावेळी ना असल्या हिलर्सकडे वगैरे येतात ना ती लोक, किंवा महंतांकडे वगैरे येतात ना ती लोक, त्यांचा आजार जास्त होतो त्यावेळी. ती लोक येऊ शकत नाही. मला भरपूरशा अशा केसेस झाल्या जे लोक म्हणतात की मी संध्याकाळी तुम्हाला फोन करतो आणि ह्यांचं बॉडी पेन आता सुरू झालं. म्हणजे नाही केलं, विचार जरी केला तरी संध्याकाळी कॉल करे पण त्यांचा आजार वाढतो. असे भरपूरशे केसेस झाले. ते का तेच नो, माझं पक्षी सोडायचा आहे, माझी तयारी नाही ना आपल्या सिस्टमची. आणि त्या निगेटिव्ह इमोशन्सना माहित आहे एवढं चांगलं घर मला कुठे भेटणार नाही, हे मस्त आहे, इकडे सगळं चालतं आपलं. आपल्याला बाहेर म्हणजे ती निगेटिव्ह इमोशन्स काय करतात की बाबा हे काय नाही नको, म्हणून तो जरा त्यांचा त्रास वाढतो. एक काय होतं की नॉर्मली त्या स्टेपवर ओव्हरकम नाही केला त्यावेळी समजा तुम्ही तो हेल्प नाही घेतला ना, गेम खतम, म्हणजे जास्त त्रास होतात. मग दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप. त्यावेळी त्या स्टेपला म्हणजे ते पुढे घाला पाऊल, तुम्ही मागे करू नका. ते केलं तर तुमचं कायापलट होऊ शकतं. कारण ते मी किंवा माझ्या हिलरचं काय तर त्यामध्ये नाहीये,
तुम्हाला आलेली गुरु आज्ञा आहे, हम्म. ती गुरु आज्ञा पण पाळत नाही लोक. ओके. कसंही तुम्ही विचार करू नका, जी लोक आम्हाला फोन करतात किंवा कुठल्याही हिलरला किंवा रीडरला फोन करतात ते मला करत नाही. इट इज बिकॉज ऑफ देअर डिवाइन. त्यांचे इष्टदेव जे आहेत ना हा. ते गाईड करतात त्यांना ह्याच्याकडे जा म्हणून. ओके. इट इज नॉट अस. आणि आम्ही पण हिलिंग करतो, जे काय करतो, आणि इन्व्होकेशन जेव्हा करतो आम्ही, इन्व्होकेशन इज व्हेरी मस्ट. हम्म. जेव्हा प्रार्थना करतो ना आपण की बाबा असं असं आम्हाला मदत कर, हेल्प कर, गाईड कर, प्रोटेक्ट कर म्हणून, हम्म. आम्हाला पण प्रोटेक्शनची गरज आहे ना. बरोबर आहे. सो आम्ही वेगळ्या रिअलमध्ये जातो तिथे. सो तिथे पण प्रोटेक्शन पाहिजे. सो आम्हाला प्रोटेक्शन मागावी लागते. सो आम्ही हेल्प, गायडन्स आणि प्रोटेक्शनसाठी ज्यावेळी इन्व्होकेशन करतो ना हम्म. त्यावेळी माझ्या इष्टदेवतेबरोबर त्यांच्या इष्टदेवतेला नमस्कार आणि साकडं घालणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. ओके. नाही तर काम होणार नाही. ओके. मी प्रोटेक्शन माझ्या देवाकडनं मागतो, हम्म. पण हेल्प, गायडन्स त्याच्याकडनं मागतो. समजा एखादा व्यक्ती तुमच्याकडे आला आणि तुम्हाला सांगितलं की माझ्या आयुष्यात असा असा प्रॉब्लेम आहे, तर त्याचं तुम्ही आकाशिक रिडिंग करता म्हणजे एक्झॅक्टली काय प्रोसिजर असते, तुम्ही कोणाशी कनेक्ट करता, जरा त्याविषयी सांगा. समजा जर तो आला आहे आणि इनिशियली काय असतं, आता एवढी प्रॅक्टिस झालेली आहे की तो माणूस बोलता बोलताच काय सीन्स दिसायला लागतात. ओके. सो मी काही सध्या सुरुवातीला मी काहीतरी वेगळं करत नाही. हां. तो आपली केस सांगताच काही मला माहित नाही त्या कुठनं काहीतरी पण ऐकायला काहीतरी येणार, हां. नाही कुठेतरी काहीतरी व्हिज्युअल्स दिसणार, हां. ज्यावरनं मी प्रश्न करतो की बाबा हे असं असं आहे रे, असं असं आहे तुला, हो हां, सुरुवातीलाच दिसायला लागतं. ओके. मग त्याच्यावर ते जर ब्रीफिंग झालं, मग डिटेलमध्ये जर जायचं असेल तर मी त्यांना अपॉइंटमेंट्स देतो. फिजिकली मी आता घेत नाही, ओके. कारण तसं होत नाही, वातावरण पण तसं पाहिजे होतं. मग काय होतं की लोक फोनवर बोलत ते सोयीस्कर असतं, तर त्यांना पण इथे यायची वगैरे गरज नाही. हां. सो त्यांनी फोन करायचा, मला एक टाइम ठरलेला असतो, आणि फोनवर असल्यानंतर त्याच्या अगोदर मला जरा मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये पोचायला असतं. म्हणजे ओके. घर जरा क्लीन करून, आपली स्वतःला ग्राउंडिंग वगैरे हां. करून, कम्प्लीट क्लीन करून ते व्यवस्थित एक मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये बसायला पाहिजे. आणि ते प्रश्न ऐकतो मी त्यावेळी 3 आणि फोन ठेवतो आणि मग ते प्रश्न घेऊन जातो. त्याच्या अगोदर आम्हाला एक इन्व्होकेशन लागते, जिथे आम्ही म्हणतो की बाबा त्याच्या देवाला पण हाक मारायची, माझ्या देवाला पण हाक मारायची, पूर्ण युनिव्हर्सला हाक मारायची, बाबा रे हे काहीतरी मी काहीतरी कुणाची मदत करायला करतोय, ह्यात माझं काहीही हे नाही आहे किंवा माझा स्वार्थ नाही आहे. सो या चांगल्या कामात माझी मदत कर, तुझा हेल्प दे, तू मला गाईड कर सतत, आणि जर काही वेडवाकडं होत असेल तर मला प्रोटेक्ट कर. ओके. 3 गोष्टी कंटिन्युअस पाहिजे कुठल्याही इन्व्होकेशनमध्ये. ह्या 3 गोष्टी आम्ही जेव्हा रिडिंग्स करतो, टेलिपॅथी म्हणा, हिलिंग्स म्हणा आणि आकाशिक म्हणा, हे इन्व्होकेशन इम्पॉर्टंट आहे. कारण आम्ही वेगळ्या रिअलमध्ये जाऊन काम करतोय. तिथं आपल्याला हेल्प लागणारच आहे, गायडन्स पण लागणारच आहे, की आपण स्वतः काहीही करू शकत नाही, आणि प्रोटेक्शन इज अ मस्ट. तुम्ही एकदा जरी म्हटला ना जस्ट प्रोटेक्ट मी म्हटलं, तुमचं काम झालं. कारण हे चांगल्या गोष्टीसाठी आहे, इंटेन्शन्स चांगले आहेत त्यामध्ये. सो हे इन्व्होकेशन झाल्यानंतर त्यांचे प्रश्न ऐकतो, आणि प्रश्न ऐकल्यानंतर एक मग मेडिटेटिव्ह स्टेटच आहे, ती अल्फाच्या पुढे तेथापर्यंत पोचतो आम्ही. तेथापर्यंत पोचल्यानंतर मग हे येतं. मग त्या रिअलमध्ये आपण इथं पण असतो आणि तिथं पण असतो. त्यामुळे इथं हालचाल काय असतात त्या पण मला कळतात. डोळे बंद असतात पण इथं हालचाल कळतात. काहीतरी पडलं तर नक्की कळेल मला, पण तिथल्या गोष्टी पण मला कळतात. ओके. सो तिथे पण काही आहे किंवा ती स्टोरी जी दिसते तिकडे काय चाललं आहे ते दिसतं, पण मदत जास्त फोकस तिथे असतो, कारण इथं काहीच नाही ना. मी डोर लॉक करून एकदम व्यवस्थित कोणी मला डिस्टर्ब नाही करायचं ह्या कंडिशनमध्ये तसं बसलेलं असतो. ती सीन दिसते, पूर्ण बघून घेतो एक्झॅक्टली काय तिथं, काय चुकायला ना पाहिजे, कोण काय होता, काय होतं, हे सगळी स्टोरी तिथून, आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटली आहे का ना हे बघायला पण हवं ना. एकदा काय असतं की 3 प्रश्नातले 2 प्रश्न ह्या सीन रिलेटेड असतात, तिसरा प्रश्न जो आहे ना तो ते रिलेटेडच नसतो. म्हणजे काय होतं की ह्या जन्मातले हे जे तू उचललेले आहेत लर्निंग्स म्हणून, ज्या त्यावेळीचे लर्निंग्स यावेळी तुम्ही उचललेले आहेत ना, ते 2 जन्मातले सुद्धा असू शकतात, जे एका जन्मात तुम्ही आता फेस करताय. मग त्यावेळी तो दुसरा प्रसंग
येईपर्यंत थांबावं लागतं तिकडे. ओके. मग ते त्याच्याशी बोलतं की काय एक्झॅक्टली? तुम्ही म्हणजे समजा दिसतं तुम्हाला तर मग हे काही प्रश्न- बोलायची गरज नाहीये तिथे. ओके. आपल्या त्या रिअलमध्ये ना बोलणं आणि भाषा चालत नाही. बरं. तिथे पिक्चर्स चालतात. माइंड पॉवरचं कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड माहित आहे ना हम्म. तुम्हाला, जे अफर्मेशन्स Correct. मॅनिफेस्टेशन जे म्हणतात ते. कॉन्शियस माइंड तेवढा पॉवरफुल नाही जेवढा सुपर कॉन्शियस किंवा सबकॉन्शियस माइंड जो आहे. बरोबर. एकदम आळशी माइंड आहे. बरोबर. त्याला काहीही समजत नाही. त्याला समजा एक पिक्चर दाखवला ना बंगला, हम्म. तो लॉजिकल माइंड म्हणजे जो आपला नॉर्मल Conscious कॉन्शियस mind. माइंड जो आहे तो काय म्हणणार, बंगला हा कसा मिळवायचा, हे एवढाच पगार तर आहे माझा आणि पुढचं हे करून ते करून एवढं होते, कसा मिळणार. हम्म. सबकॉन्शियस माइंड काय म्हणतो, आळशी आहे, त्याला काम नाही करायचं. तो कुठने तडजोड करणार, तुम्हाला बंगला आणून देणार. हम्म. पण त्याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे. आपला लॉजिकल माइंड आपला नडवतो, बरोबर. तो प्रॉब्लेम आहे. आणि इट इज व्हेरी डिफिकल्ट, इट इज नॉट सो इझी. ओके. ते होत नाही. सो तिथं गेल्यानंतर ती त्यांना काही विचारायची गरज नाही आहे. हम्म. त्या रिअल्ममध्ये फक्त स्टोरी बघा तुम्ही, हम्म. या आणि इथं त्या याला सांगा, ओके. असं आहे ते. सो नॉट नेसेसरी की ते एकच जन्माचे प्रश्न असू शकतात, बट पूर्ण सिस्टम आकाशिक आणि हे जे आहे ना त्याच्यामधलं तुम्हाला जर हे केलं ना तर तुम्हाला एक गोष्ट इम्पॉर्टंट तुम्ही तुम्हाला गरज आहे या गोष्टीची, यू शुड नो अबाउट दिस. ते म्हणजे ही सिस्टम पूर्ण कशी चालते. हम्म. आता हायरार्कीमध्ये टॉपवर आहे परमात्मा, हा. त्याच्या खाली आहे आत्मा, ज्याला म्हणतो आम्ही हायर सोल, ओके. आणि त्याच्या खाली आहे जीवात्मा, म्हणजे हे आमचे सोल. ओके. सोल, हायर सोल, त्याच्यावर ते परमेश्वर किंवा डिवाइन पॉवर. हम्म. हां, परमात्मा, आत्मा आणि जीवात्मा. जीवात्मा. जीवात्मा आम्ही आहोत. हम्म. आमच्यावरती आत्मा आहे आणि परमात्मा. हम्म. सिस्टम कुठे चालू होते आता तुम्हाला सांगतो. कोणी याच्यावर कंट्रोवर्सी पण करू शकतात. हे माझे आहे, माझे लर्निंग, मी माझ्या ह्याच्यामध्ये जे एक मला जे आलेले आहेत ते. हम्म. आता एक PM ऑफ द कंट्री आहे. हा. PM ऑफ द कंट्री आणि आपल्या तुमच्या महाराष्ट्रामध्ये काहीतरी प्रॉब्लेम चालू आहेत, हम्म. दंगा फसाद होत आहेत. PMचा एरिया आहे ना तो. बरोबर. PMला माहिती हवी की नको. हम्म. सो PM म्हणतो, अरे हे काय चाललंय ते मला कळायला पाहिजे. PM येतात का इथे? नाही, मुख्यमंत्र्याला सांगतात. हां, मुख्यमंत्री येतात का इथे? ते पण एखादरी नाही कोणाला येणार, सांगतात. ते कोणाला तरी सांगतात. सिस्टम आहे ना, त्यांनी यायची गरज नाही आहे. आता सूर्यामध्ये एव्हरीडे चेंज होत राहतात, हम्म. केमिकल रिएक्शन होतच राहतात तिथे. अजूनही सूर्य स्थिर नाही आहे. हम्म. इट इज इदर यू से गेटिंग डेव्हलप्ड ऑर गेटिंग डिस्ट्रॉइड. ओ. सूर्य अजूनही कंप्लीट नाही आहे, तर होतच राहतं तसं. म्हणून इट इज अ पार्ट ऑफ इव्होल्युशन. आता त्यावेळी समजा तो आम्ही ज्यावेळी माकड होतो त्यावेळी पण आपण थांबलो असतो की बाबा नाही झालं आमचं एवढंच. हा. त्यावेळी तो प्रोसेस चालू होता, ह्यावेळी हा प्रोसेस चालू आहे. आता जरी बरोबर. आमच्याकडे सायन्स टेक्नॉलॉजी सगळे आले तरी आम्ही म्हणू शकत नाही की इव्होल्युशन प्रोसेस थांबलाय म्हणून. हा. इव्होल्युशन प्रोसेस चालू आहे. आता मुख्यमंत्र्यांची प्रधानमंत्र्यांची गोष्ट कशाला सांगत होतो की परमात्मा जो आहे त्याला काहीतरी चाललंय तिथं, ह्याची लर्निंग्स पाहिजे. हा. अरे हे असं झालं असतं काय झालं असतं, प्रॅक्टिकलमध्ये काय करणार आता मी, म्हणजे प्रॅक्टिकलमध्ये सिच्युएशनमध्ये काय असणार, कशी असणार. थिओरिटिकल मला माहित आहे, हा. प्रॅक्टिकलमध्ये सिच्युएशन कशी असणार ती. हम्म. म्हणून खाली खाली जीवात्मा ती इन्फॉर्मेशन हा. जगून येतो. ओके. आणि एव्हरी नाव अँड देन हे सगळे जे आहे ना, परमेश्वर पण डेफिनेटली, परमात्मा पण आपली काहीतरी नॉलेज वाढवत असेल किंवा हा. काहीतरी त्याच्यामध्ये एव्होल्युशन होत असेल ना तिथे. बरोबर. ही सिस्टम कशी आहे, ह्यातनं काय तो सगळं शिकल्यानंतर एका लेवल गाठल्यानंतर म्हणजे आता त्याच्या पुढे आणि काहीच शिकायचं नाही. हा. म्हणजे ज्याला म्हणतो आपण मोक्षप्राप्ती. हा. ती मोक्षप्राप्ती झाल्यानंतर म्हणजे काय, त्या परमात्म्यामध्ये विलीन होणं ही मोक्षप्राप्ती. हा. मोक्षप्राप्तीसाठी हे एवढं सगळं त्याची कामं करावी लागतात, मग मोक्षप्राप्ती. नाहीतर काय कारण झालं असतं, परमेश्वराला काय माहित नाही, परमात्म्याला काय माहित नाही. पण बरोबर. बिकॉज इट इज अ एव्होल्युशन प्रोसेस आणि इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस, हम्म. तिथं पण त्याला व्हॅलिडेशन पाहिजे ना. मला माहित आहे पण प्रॅक्टिकलिटीमध्ये कसं होईल ते, म्हणून आम्ही प्रॅक्टिकल्स पण शिकतो आणि थिअरी पण शिकतो. बरोबर आहे. सो डेफिनेटली ह्याचा रिअल स्टडी काय असणार आहे ते करतो. आणि हा सायकल चालू आहे. नवीन आत्मे येत आहेत, ओके. जुने आत्मे जे शिकून गेले ते तिकडे जात आहेत, इन्फॉर्मेशन पास करतात. नवीन काहीतरी एव्होल्युशनचा प्रोसेस घडणार आहे, त्याची इन्फॉर्मेशन काढा म्हणून. आणि लोकांना असं वाटतं की मोक्ष प्राप्ती म्हणजे सगळं बेस्ट. हम्म. असं काही नाही. मोक्ष म्हणजे तिथे पण तुम्हाला कामाला लावणारच कोणतरी. बर.
तिथं पण नाही, फक्त धर्तीवर तुम्ही येऊ शकणार नाही किंवा तुम्हाला यायची गरज नाही. तुमच्याकडे तेवढी नॉलेज भरपूर झाली असावी की तिथं बसून तुम्ही कामं करू शकता. पण तिथं पण कामं आहेत. काय एक्झॅक्टली? ती लोक एंजल म्हणून काम करतात. बरं. गार्डियन्स एंजल म्हणून असतात. आम्हाला तुम्हाला माहित आहे की माहित नाही की नाही. आपल्या बरोबर एक गार्डियन एंजल मिनिमम 1 असाइंड असतो. प्रत्येक जीवात्म्याशी. हो, ते 2 पण असू शकतात डिपेंडेंट ऑन द कंडिशन. बरं. गार्डियन एंजल्सला भरपूर कनेक्टेड आहे कारण मी बोलतो त्याच्याशी. बरं. त्याचं कामच आहे मला गाईड करणं. ओके. सगळ्यांना गाईड असं करू नको. कधी कधी वाटतं ना तुम्हाला असं करावं, असं पण नाही नको हो. आणि हे केलं आणि ते प्रॉपर होतं तुमचं. बरोबर आहे. कोणी केलं, तुम्ही गुरु म्हणा, गार्डियन एंजल म्हणा, काहीही म्हणा, मी माझ्या गार्डियन एंजलशी बोलतोच. ओके. हे करू नको, हे ते. ओके. सो ती लोक असतात, त्यांचं जर सगळं जे मोक्षप्राप्ती मिळालेली असते किंवा त्या डेव्हलप्ड आणि त्यांना सगळं माहित आहे, ओके. तीच लोक तुम्हाला मदत करू शकते ना. बरोबर आहे. काही लोक म्हणतात की बा तुमचे जे एन्सेस्टर्स जे आहेत त्यांना फ्रीविल आहे, फ्रीविल असते त्यांना, कारण 1000 वर्ष तरी डेफिनेटली तुम्हाला फ्रीविल भेटते. मेल्यानंतर त्या रिअलमध्ये डायरेक्ट न जाता जिथे नॉर्मली सगळे जातात ते इथंच असतात. त्यांना फ्रीविल असते 1000 वर्षापर्यंत आहे. ओके. म्हणजे एकदा गेल्यानंतर परत आपण जन्म घेऊन यायचं 1000 वर्षापर्यंत आपण सायकल चालू ठेवू शकतो. 1000 पर्यंत त्यांना सुट्टी भेटते. बरं. मोठी मुद्दा काय माहिती आहे, आपण इथं आपलं घर इथे आहे, माझी मुलगी समजा परदेशात शिकते, त्यावेळी त्याच्या स्कूल टायमाला तिथे शिकते, ती सुट्टीच्या वेळी इथे येते. सो सुट्टीच्या वेळी जेव्हा इथे येतं मग ते काही काम करत नाही, झोपून राहते फक्त. आळस, एकदम आराम जिंदगी. तिथं भरपूर काम करायचं आहे ना, शिकायचं, झोप पण नाही आहे असं म्हणून, आणि इथं भरपूर का ही हे घर आहे ना. ओके. आता 1000 वर्ष काम, 1000 वर्ष सुट्टी घेण्याची त्याला परवानगी आहे. म्हणजे तू तिथं आता गेलाय, तू शिकलाय, सुट्टी पडली शाळेची, आलायत तुम्ही, आता 1000 वर्षापर्यंत तुम्हाला फ्रीविल आहे. यू कॅन टेक अ टाइम. पुढे काय करायचं, इथं माझं चुकलंय, भरपूर चुकलंय, आता मी पूर्ण प्लॅनिंग करून जाणार. त्यासाठी भरपूर टाइम भेटतो. आणि ह्यामध्ये समजा तुम्हाला वाटलं, तर तिला वाटलं की बाबा मी कुणाचं काहीतरी वाईट केलेलं आहे, आता जे आहेत तिथे ना त्यांना पण मदत करायची आहे मला, त्यांच्याकडे फ्रीविल असतो. सो त्यासाठीच आम्ही आमच्या पूर्वजांना मानतो ना. तुम्हाला चायनामध्ये प्रथा सांगतो, चायनीज लोक आहेत ना, ही लोक ना कुठल्याही देवाला मानत नाही. ओके. चायनामध्ये तुम्हाला देव भेटणार नाही. हे तिबेटियन एरिया वगैरे तिथं भेटणार तुम्हाला, हे मंक वगैरे. हो हो हो, इकडच्या बाजूला. हा, चायनाला तिकडे देव मानत नाही. मी तिकडे राहून आलोय, तो होतो तिथे मी 1.5 महिना काहीतरी. ओके. सो मी बघितलंय त्यांना. आणि नेमकं त्याच वेळी 5 दिवस सुट्टी होती. मी म्हटलं 5 दिवस सुट्टी, माझी ट्रेनिंग होती तिथे. तो ट्रेनिंगचा मला घरी जायची गडबड आहे आणि ही लोक 5 दिवस सुट्टी आहे यांना. म्हटलं कसली सुट्टी, विचारलं एकट्याला. ते म्हणतात एन्सेस्टर्सना ते पेरिस, आमचा महिना असतो ना, प्रेयर करतात. हा, असंच त्यांचं म्हणजे त्यांना प्रेयर वगैरे करणं आणि असं म्हणून त्यांना 4 की 5 दिवस सुट्टी. ओके. एवढा वर्षातून एकदा. सो एवढा मोठा त्यांना सण बहुतेक तो. चायनीज लोक जी देवाला मानत नाही ती एन्सेस्टरला मानतात. ओके. एन्सेस्टरला महत्व आहे. एखादी वेळा ती चांगली गोष्ट आहे, पण तेवढी नेगेटिव्ह पण होऊ शकते. कारण समजा जर अतृप्त आत्मा म्हणा, एन्सेस्टर जो आहे त्याला तुम्हाला सपोर्ट करता येत नाही, तरी मी तुम्हाला सपोर्ट करीन असं म्हणून जर थांबला आणि तुमचं जर ते सिंक बरोबर नाही झालं तर त्रास पण होऊ शकतो. म्हणजे मला पितृदोष म्हणता ना तुम्ही. अतृप्त आत्मा. आणि ते अतृप्त आत्मा म्हणजे बघा, आता मला माहित आहे की मी पास झालो किंवा फेल झालो, मला शाळेला पाहिजेच, पण त्यामध्ये सुट्टी येणार ना. सो मी शाळेचं झालं, मी समजा फेल झालो, पण मला त्याच स्टँडर्डमध्ये बसायचं आहे ना. सुट्टीच्या वेळी मी घरी गेलो आणि घरी हट्ट धरून बसलोय, नाही मी दुसऱ्या क्लासलाच जाणार, म्हणजे चाइल्डिश. तुम्ही ज्यांच्या अतृप्त काही गोष्टी राहिल्या तर त्याच्यामुळे त्यांना इथून निघायचं नाही. हा, एक्झॅक्टली. ते तुम्हाला त्रास करू शकतात आणि ते पितृदोष म्हणून दाखवतो. ओके. म्हणजे आपल्या घरातलीच व्यक्ती. हो. नाही, दुसरी लोक, दुसरे आत्मे जास्त करून तुम्हाला येणार नाही तुम्हाला त्रास करायला. फक्त हे घरची मंडळी आहेत, कारण ते तुमच्या डीएनए मध्ये आहे ना. ते फुल डीएनए आहे, फुल फ्रॉम टॉप टू बॉटम आहे ना ते.
ओके. किती सायकल्स होता त्यामध्ये, म्हणजे किती जनरेशन्स गेल्या, तुमचा जो पूर्वज तो त्यांच्या आणि आता मध्ये डीएनए मध्ये ट्रॅव्हल हो. होतच ते. बरोबर आहे. त्याच्यासाठी मग तुम्ही ते शांत करतात आणि काही काही हो, असतं पूजा ते. करतात. पण त्याच्यानी ते करावंच. पण आणखीन गोष्ट आहे की अँसेस्ट्रल हिलिंग म्हणून असते. ओके. ते अँसेस्ट्रल हिलिंग पण करून घ्यायचे. त्याचे स्पेशलिस्ट लोक आहेत. ती कशी करतात? ते तुमचं डीएनए कट करून टाकतात. जसं की एनर्जेटिकल जे ट्रॅव्हल होत राहिलं ना, तो जो हिलर आहे किंवा स्वतः आपण जर मला माहित आहे ना, तो मी त्यांचा तो कॉर्ड जो आहे ना, तो कट करून टाकणार. ती एनर्जी माझ्यामध्ये फ्लो नाही व्हायची म्हणून आणि ते पुढे नाही जायचं म्हणून. इट इज एक दिवसाचं काम नाही आहे ते. अगेन ती पूजा जशी असते तसं नाही आहे. इट इज अ रेग्युलर प्रॅक्टिस. काय मेडिटेशन आपण करतो ना, त्या मेडिटेशनमध्येच हा एक प्रकार पण करायचा, तो डीएनए कट करायचा. ओव्हर द पिरियड ते होऊन जातं. त्याला अँसेस्ट्रल हिलिंग म्हणतात. ते एकाच हिलिंगनं होत नाही. त्याचे स्पेशलिस्ट लोक पण आहेत आणि असे तुम्हाला जर ते तुम्ही शिकला असाल तर तुम्ही पण करू शकता असं. सो ते पण मूळ मुद्दा काय मध्ये या डीएनए कट व्हायचा आणि कसं करावं, जसे आपले वडील आणि पूर्वज करायचे ना, ते जर तुम्हाला आवडत असेल ना, ते चांगलं किंवा खराब असू दे, तुम्ही त्या डीएनएचे भाग आहात, ते कंटिन्यू करणार. तुम्हाला आवडत नसेल मग तुम्ही तुमची जागा बदलणार. यू लोकेट इन अदर प्लेस. तुम्ही फॅमिली घेऊन तिथे जाता. तुमचे हे पटतच नाही, हे झालं पाहिजे. एन्व्हायरमेंट बदलली पाहिजे. दॅट इज द फर्स्ट स्टेप. त्याच्यानंतरच मग ते अँसेस्ट्रल हिलिंग मध्ये ते डीएनए कट होऊ शकतो. ओके. आणि तुम्ही जर त्याच ठिकाणी राहिला तर मग ते पॉसिबल नाही आहे. पण तुमचे विचार सगळं काही जे आहे ना, ते कम्प्लिटली, आता समजा वडील आहेत, रोज भांडणं होतात तुमच्या विचारामुळे, तो प्रॉब्लेम तिथे राहणार. एक दिवस वडील गेले मग तुमचं होऊ शकतं ना. मग ते एक रिव्होल्युशनरी आला ना तिथे. भक्त प्रल्हादाची स्टोरी माहित आहे ना, एक रिव्होल्युशनरी आला तिकडे. तसं म्हणून तो डीएनए कट झाला. कुठल्या वंशज होते ते? राक्षसी कुळाचे होते. तो डीएनए कट झाला आणि त्याच्या मागे जे राजा बली आणि त्यांची थोर गाथा तुम्हाला माहित आहे. सो ते डीएनए कट होणं इम्पॉर्टंट होतं. तुम्ही आता चर्चेतून मला हे कळालं की मगाशी म्हणत होत की प्रत्येक आत्मा हा सोल पर्पज घेऊन येतो. तर मग एक्झॅक्टली ते कसं आयडेंटिफाय करायचं की कुठल्या आत्म्याचा काय सोल पर्पज आहे? आकाशिक रेकॉर्ड रिडिंग मध्ये आम्हाला ते आढळू शकतं. जेव्हा आम्ही आकाशिक करतो त्यावेळी प्रश्न जर तसा टाकला तर आम्हाला आन्सर्स येऊ शकतात. असं नाही की एकच सोल पर्पज असतो. कारण आपण शाळेमध्ये जातो त्यावेळी आपल्याला एकच सब्जेक्ट असत नाही ना, आपल्याला 8 म्हणा 10 मल्टिपल असतात. सो एक पर्पज घेऊन कोणी येतच नाही. पण एक गोष्ट आहे, त्याच्या अगोदर एक तुम्हाला एक ब्रॉडर टर्मची एक भाषा सांगतो. तुम्ही फिल्म मेकर आहात, सो तुम्हाला त्यात भाषेत सांगणं योग्य बनेल. बाहुबली जेव्हा बनली त्यावेळी सिक्वल बनणार होतं हे ठरलं होतं ना. 9 तासाच्या हिशोबाने ती बनली होती. आम्ही जेव्हा येतो ना, आता समजा आता मी ह्या जन्मात आलेलो आहे ना, माझे सिक्वल्स पण रेडी आहेत. ओके. ह्यामध्ये डिटेलिंग काम झालेलं आहे म्हणून आम्ही पिक्चर शूट करतोय सध्या. म्हणजे स्क्रिप्ट आहे, सगळं रेडी आहे. म्हणजे ह्या जन्म जो आहे मी तो, आता आमची पिक्चर मूवी चालू आहे, शूटिंग म्हणा किंवा कम्प्लिशनच्या टाइमला किंवा ते होत राहते. आता माणूस 2 पर्पज काही नसलं ना तर मिनिमम 2 पर्पज घेऊन येतो. आणि ते 2 पर्पज जनरल कॅटेगरीमध्ये समजा जर आम्ही हे केलं तर ते कसं आहे की आपण मेन पर्पज जो आहे, फर्स्ट पर्पज, तो म्हणजे मागे काहीतरी आपलं राहिलं आहे, जे आपण म्हणतो ना, आपल्याला एटीकेटी वगैरे पडते. तुम्ही ऐकले हा शब्द एटीकेटी? तरी सुद्धा 10वीत नापास झालं तरी 11वीत जायला भेटतात, ते एक्झाम द्यायची. ते चालू आहे असे. तो मेन पर्पज आहे. कुणाशी काही देणं घेणं वगैरे राहिलं असेल ते परत फेड करणं, जे काय असेल ते मागच्या जन्माचे जे काहीतरी असेल, नंबर ऑफ जन्मास प्रॉब्ली, ते करणं, परत फेड करणं, त्यांची डेबिट क्रेडिट नॉर्मलाइज करणं, ते सगळं हा एक पर्पज आहे. दुसरा पर्पज जे बाहुबलीचा एक मूवी झाली ना, तर दुसरी सिक्वल मध्ये स्क्रिप्ट रायटिंग चालू आहे या जन्मात. ओके.
म्हणजे ते एक्झॅक्टली आपण जे थॉट्स विचार करतो ते म्हणायचं का तुम्हाला? तुम्ही जे कर्म करणार आहात त्याच्यावर डिपेंडंट आहे तुमचं पुढचं आयुष्य. म्हणून जे थोर लोक आमचे महात्मे वगैरे किंवा संत जे काय सांगून गेले ते काय का सांगतात आम्हाला, प्रवृत्त का करतात की बाबा चांगलं करा, चांगलं विचार करा, हे सगळं करा. ह्याच्या मागे काय आहे, पुढचं आयुष्य आपलं चांगलं होवो. म्हणजे ती स्क्रिप्ट रायटिंग चालू आहे तिथे. आता ह्याच्यामध्ये सिस्टम आपल्या सोल लेवलवर काय आहे माहिती आहे, आपण जेव्हा वेगळ्या रिअलमधनं ह्या रिअलमध्ये येतो, वी आर इन अ ग्रुप सोल्स. म्हणजे म्हणा तुम्ही आई वडील तुमचे जे काय फ्रेंड्स आणि ज्यांना तुम्ही ओळखता. एक एक एक्झाम्पल देईन की बाबा एक 100 लोकांचा जो ग्रुप आहे, ते 100 लोकांना तुम्ही जवळपास जवळून ओळखताच ना. सो जे 100 लोकांचा ग्रुप तुम्ही जन्मोजन्मी कंटिन्युअसली बरोबर येतच राहत आणि त्याला सोल ग्रुप म्हणतात. आणि मग ते नाते कसे ठरतात? नाते गरज नाही की आता तुमची बायको आहे ती मागच्या जन्मी पण तुमची बायको होती, नॉट नेसेसरी. सोलला जेंडर नसतो, ते शरीराला असते. सो युजली काय होतं की त्यावेळी तिथे आपण एक स्क्रिप्ट लिहितो, तू हे कर, तू असं कर, तसं कर. सोल ग्रुप ठरवतो स्क्रिप्ट. सोल ग्रुप आपल्या पर्पज, माझ्या एव्हरी इंडिव्हिज्युअल सोल नोज अबाउट हिज सोल पर्पजेस. ह्या इथे जाऊन मला काय काय शिकायचं आहे हे मला जेव्हा माहित आहे ते मग डिस्कशनसाठी बसतात. माझा हा आहे रे असं म्हणा, तू मला हेल्प करू शकतोस का? हां करू शकतो ना, पण माझं हे पण आहे, ही अट असणार आहे माझी. ठीक आहे चालेल बाप, करू ना, आम्ही या जन्मी नवरा बायको बनू, आई वडील हे फ्रेंड सगळं ते हे सगळं 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 आपण ठरवतो. मग इथे आल्यानंतर जी वेदना मी ऑलरेडी, जे पेन ऑलरेडी तिथे लिहिलेले होते मी, त्यासाठी आणि खाली आल्यावर आपण टेन्शन मध्ये बसतो. आपल्याला आठवण नाही ना ती, आपल्याला आठवण नाही. पण मग ती वेदना का लिहितो, म्हणजे सोल स्वतः का? यासाठी एक गोष्ट सांगतो तुम्हाला. काही फॅक्ट्स मॅनिप्युलेट करणार मी, कारण त्या लोकांना पण नाही समजायला पाहिजे, कारण इट्स नॉट गुड. मी फक्त एक्झाम्पल देतो कारण लोकांनी शिकावं म्हणून. एक माझ्याकडे केस आली, म्हणजे माझ्या आकाशिकच्याच केसेस येतात असं काही नाही, कारण मी मल्टिपल मॉडिटीमध्ये काम करतो. सो काही केस येतात. केस आली, 18-19 वर्षाची मुलगी, तिला तिच्या अंगात येतं. अंगात येणं हे नॉर्मल प्रोसेस नाही आहे. 18-19 वर्षाच्या मुलीला हे समजत पण नाही. सो म्हटलं की त्याला सांग, हे दुसऱ्या माणसाने मला दिलं केस, मग त्याला सांग मला फोन कर म्हणून, मी केस बघतो. त्या मुलीनं फोन केला आणि ते म्हणाले मला माझ्या अंगात येतं. अंगात येणं तुला काय माहीत आहे का, काय विचारलं मी त्यांना. तुला माहीतच नाही तो प्रकार काय आहे. नाही लोक म्हणतात म्हणून तू सांगू, तुला काय होतं. सगळी स्टडी झाली त्याच्यावर, मी सगळं मग त्या रूट कॉजवर गेलो. आणि हे काय तिचं काय होतं की त्याच्या फॅमिलीमध्ये ज्यांचे ते मेल पुरुष, म्हणजे ते त्या मुलीचे बाबा आणि आईचे वडील, म्हणजे त्यांचे बाबा जे आहेत ते हेड ऑफ द फॅमिली, त्यांचं आपल्या फॅमिलीकडे अटॅचमेंट जरा बिघडलं होतं. बाहेरच्यांना जास्त जवळून बघत होते, ह्यांच्यावर जास्त जरा शंका वगैरे घेत होते. आणि त्यांचं म्हणतायत की ती कंप्लेन करत होती, ती बाई म्हणजे या मुलीची आई, की त्याचं अफेअर कुठेतरी आहे बाहेर. किस्सा कळला मला हा सगळा कसा आहे. आता सुरुवातीला झालं की हिचे करूया, म्हणजे आणि भरपूर ओरडायची. जवळच्या माणसाने मला सांगितलं होतं, मी जेव्हा त्या प्रत्यक्षात भेट दिली त्यावेळी मला सांगितलं की ओरडायची वगैरे. त्यावेळी कळलं की ह्या मुलीला बापानं प्रेम नाही दिला, आजीनं प्रेम नाही दिला, आजोबानं प्रेम नाही दिला, कुणाचा प्रेम नाही भेटला त्याला. तो फ्रस्ट्रेशन भीतर आतमध्ये तयार झाला. आणि मग तो व्हॉल्केनो सारखे फुटायचा. मग ह्या दिवसात असं झालं. त्यानंतर आफ्टर सर्टन टाइम परत, कारण ती निगेटिव्हिटी आहे ना त्या आतमध्ये, ती लेट गो नाही झालेली. सो त्यामुळे काय होतं की हे वारंवार होत राहायचं. मग त्याची मी केस हिलिंगनं, मग त्याला शिकवलं मेडिटेशन वगैरे कसं करायचं ते शिकवलं. मेडिटेशन रेग्युलरली करते आता. खूप दिवस झाले, महिने होऊन गेले, आता तसला त्रास नाही आहे तिला. सो आता ती इम्प्रूव्हमेंट ट्रॅकवर आहे, चांगलं होतंय तिचं. मग आलो त्याच्यानंतर जेव्हा कळलं की त्या बाईचे डोळ्यांना जरा त्रास होतो आणि ऐकायला पण जरा प्रॉब्लेम. दुसरी केस आहे ना आईची, तिच्या सेम घरात केस आहे. सो आईला ऐकायला कमी येत होतं, डोळ्यांना जरा त्रास होता. मी म्हटलं काय ती गोष्ट आहे की ज्या तुम्हाला ऐकायची नाही आणि तुम्हाला बघायची नाही.
डोळ्यांना त्रास कसा काय होतो माहित आहे, ज्या समोरच्या घडत्यात त्या गोष्टी तुम्हाला बघायच्या नाही, ऍक्सेप्ट नाही करायच्या ना, त्यावेळी तुम्हाला प्रॉब्लेम होणार. सेम विथ इयर्स. ओके. अरे 5 बोटं वेगळ्या वेगळ्या साईजची आहे, सगळी लोक आपापल्यासारख्या वागणार, तुमची इच्छा तिथं नाही चालणार, तुम्हाला जे पाहिजे तर तिथं नसणार. यू एक्सेप्ट नो व्हॉट एव्हर इट इज. तुम्ही असं म्हणू शकत नाही की बाबा नाही हा माझ्यासारखा वागत नाही, मी डोळे बंद करतो किंवा तसल्या काही गोष्टी करू शकत नाही. यू एक्सेप्ट. जेव्हा एक्सेप्ट नाही केला, डोळ्यांचा त्रास, कानांचा त्रास होऊ शकतो. मग त्या म्हणाल्या हा तिचा नवरा बाहेर हे करतो, तर मग त्याचं कारण काय? म्हटलं तुझं आकाशिक करू. हे तर मला एवढं काहीतरी हे वाटत नाही, त्याचा तुमचीच काहीतरी असणार, काय म्हणतात त्या रोल. तिचं केलं. आता तिच्या आकाशिक रेकॉर्डवर येत आहे, एक मुलगा होता, एक मुलगी होती, लग्न नाही झालं होतं त्यांचं, प्रेम करत होते उफाट एकमेकावर. आणि तो मुलगा जो होता तो बाहेरगावी जायचा कामाला, 4-4 दिवस सेल्सच्या जॉबमध्ये होता. सो तिथे तो कामाला जायचा आणि त्याची तयारी होती. आता त्याच्याकडे पैसा अडका नव्हता, म्हणून तो भरपूर कठीण परिश्रम करून आता तो लग्न करणाराचा होता. आणि सेम गावची होती ही दोघी पण. 4-4, 5-5 दिवस तिथे हिंडायचा, तिथं काम करायचा. आणि इथं काय ह्याचेच मित्र त्या मुलीशी फ्लर्ट करायचे. आणि ही कम्प्लिटली डिनाय पण नाही करायची. तुझ्याच बॉयफ्रेंडचे मित्र आहेत ते, कम्प्लिटली डिनाय पण नाही करायचे. कधी ते हसी तो फसी म्हणतात ना, त्या मुलांना काय, त्यांना सिरियस होतं की नाही मला माहित नाही, पण अफेअर्स झाले. 4 सांगितलं मी त्यांना, तिला 4 अफेअर तुझे होते. सो मग त्या ज्यावेळी ह्या बॉयफ्रेंडला कळलं की ही अशी करते, काहीच नाही सांगितलं त्याने, तो गाव सोडून गेला, परत आलाच नाही. मग त्यांचं सोल लेवलवर डिस्कशन झालं एका वेगळ्या रिअलमध्ये. तिथे त्याने सांगितलं की ह्या वेळी तू असं केलं होतं, ते करायला नको होतं, ते आपलं नव्हतंच ना, आपलं कार्य नव्हतं ते. अरे काय होत नाही, असं काय होतं, एवढं काय ना मनाला लावून घेतोस, ते काय स्कूलमध्ये नाटक आहे ना, ते त्यांच्या ह्याच्यामध्ये हे नाटकच आहे बाय द वे. सो ते नाटक आहे, काय एवढं नाही, लागतं ना मनाला, लागतं. काय सांगतो लागतं म्हणून? एक काम करूया, चल आता आम्ही नवरा बायको बनूया, तू अफेअर कर, मी बघते काय वेदना होतात, ते काय पेन होतात, असं ठरलं. आणि हा त्यांचा आकाशिक होता. आता मला सांगा, हे कोणी डिसाईड केले? की सोलनं, म्हणजे त्या मुलीच्या सोलनं डिसाईड केलं होतं ना, की बाबा मला पाहिजे, दाखव ना काय वेदना होतात, काही होत नाही. आणि नेमकं हे मला माहित नव्हतं. मी तिला सांगितलं 4 अफेअर होते आणि त्या बाईनं सांगितलं मला की तिच्या नवऱ्याचं पण 4थं अफेअर आहे. ते मी ऐकलं ना, इट इज ऑलवेज अ बूस्टिंग पार्ट. म्हणजे ते खरं होतंय ना, एकदम जुळतंय, तर मग म्हटलं ते 4 मला 4 आलेलं 4च होणार, त्याच्या पुढे होणार नाही म्हणून सांगितलं मी. आणि त्याचं वाढलेली मुलं आणि हे आहेत ना, असं नाही करणार तो. बट इट वॉज डिसाइडेड बाय यू. त्याने पण नाही केलं, ते त्याच्या आत्म्यानं नाही केलं. तुला शिकायचं आहे म्हणून, तुझा लर्निंग जो आहे ना ते करायचंय म्हणून त्याने एक्सेप्ट केलं ना तू. आणि आज तू त्यालाच काय काय म्हणते, आणि प्रॉब्लेम आहे ना. स्वतःला पण त्रास करून घेतलाय, डोळ्यांचा त्रास आहे, कानाचा त्रास आहे, त्याला एक्सेप्ट करत नाही. मग त्याला पण मेडिटेशन शिकवलं वगैरे. पहिली गोष्ट, त्या माणसाला माफ कर. कुणाला? नवऱ्याला. मोस्ट इम्पॉर्टंट हिंडर हिच्या प्रकृतीच्या सुधारणा होण्यामागे हा एकच हिंडर आहे, तो म्हणजे जोपर्यंत ही आपल्या नवऱ्याला माफ करत नाही तोपर्यंत त्याच्यात सुधारणा होणार नाही. देन शी स्टार्टेड. तिचं हिलिंग सुरुवातीला सुरू झालं, 3 दिवसात तिला रंग यायला लागले, म्हणजे तिला फरक जाणवायला लागला. नजरेत नव्हे, पण आतनच काहीतरी एकदम प्रफुल्लित वातावरण कसं म्हणून असेल. कारण शी स्टार्टेड गिव्हिंग इट अप, नो, लेट गो करायला लागली, ती एक्सेप्ट करायला लागली, हा असं पण होऊ शकतं. आकाशिक रेकॉर्डचं काय एकच फायदा आहे काय माहिती आहे, की आता समजा जर मला काहीच माहित नाही की माझ्या आयुष्यात ह्या गोष्टी कशाला होत आहेत, मी तर कुणाचं वेडवाकडं काहीच नाही केलं,
त्यावेळी ना खूप पेन होतो. बरोबर. पण कुणीतरी सांगितलं की ह्या जन्मात ज्याला विश्वास आहे, अरे या जन्मात असं झालं होतं म्हणून हे असं झालं, थोडी जरा तुम्हाला आराम भेटणार. ओके ठीक आहे, माझीच कृती आहे ती, असं म्हणून मला परत फेड मिळते, तर मग ठीक आहे ना, असं म्हणून एक्सेप्टन्स येतो. मग हा जरा एक्सेप्टन्स आला ना, मग तुमच्यावर पुढचे मॉडॅलिटी सुद्धा काम करू शकतात. तसं आता चर्चेतून मला हे कळालं की ग्रुप सोल असतो आणि मग ते डिस्कस करतात प्रत्येकाची जर्नी जी असते आणि मग त्यानुसार कोणी कुठलं नातं निवडायचं. तसं तुम्ही म्हणलं की जेंडर नसतं आत्म्याला. मग हे जे आहेत नाती निवडणं हे कसं काय पॉसिबल आहे? बेसिकली ते आपापल्या सगळ्यांना एक ग्रुप आहे, एक समजा 100 लोकांची क्लास आहे आणि त्यांना पिकनिकला जायचं आहे, काहीतरी इव्हेंट प्लॅन करायचा आहे, पिकनिकला जायचं आहे. तो सगळी लोक एक फोकस ठेवतात आणि त्या फोकसमध्ये आपला सेंटर पॉइंट काय आहे हे ठरवतात. म्हणजे आपल्याला एक पिकनिक स्पॉट शोधायचा आहे आणि तिथं जायचं आहे. त्याच्यासाठी आमच्या जे काही ट्रान्सपोर्टेशन लागेल, लॉजिस्टिक लागेल, जे काय असं जेवण खाण वगैरे हे सगळं प्लॅनिंग असतं ना, त्यामुळे एकरूप होतात ही सगळी लोक. बरोबर. सगळी लोक एकरूप होतात, कोणी वेगळं विचार करणार नाही. एव्हरीबडी विल गेट अलाइन्ड विथ दॅट पर्टिक्युलर इव्हेंट ओनली. असं हा एक्झाम्पल आहे. आपण पिकनिकला वगैरे कुठल्याही इव्हेंटला हे लोक करतो, तशीच प्लॅनिंग तिथे असते. सगळ्यांना माहित आहे की माझ्याकडे माझा पर्पज काय आहे आता पुढच्या आयुष्यात. सो त्या पर्पजला अलाइन जे असणार आहे, स्टोरी जी बांधली गेली जाते. मी सांगितलं होतं ना तुम्हाला, स्टोरी लिहितात म्हणून. ती स्टोरी ज्या लिहिण्यात आता कुठं बरं मी जाऊ तर माझ्या पर्पजला हेल्प भेटेल. आता जोपर्यंत तुम्ही सांगितलं की बाबा मी नवरा बायको म्हणून हे करूया म्हणून, जेव्हा मूल म्हणून जेव्हा कुणाच्या पोटात येतं, तो पण एक इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे ना. सो ते पण तिथेच आहे. आई वडील सिलेक्ट करणं पण तिथेच आहे. तो ऑलरेडी डिसाइडेड असतो प्रॉब्ली. पण ह्याला प्रॉब्लेम पण येऊ शकतात. म्हणजे काय की आम्ही ठरवलंय, ऑलरेडी स्क्रिप्टमध्ये लिहिलेलं गेलंय, आई बाबा गेले खाली, हा अजून यायचा आहे, बरोबर, ह्या लोकांनी आपला प्रपंच मांडला इथे, आता वेळ झाली की आता हा बघतोय, आणि माझ्या प्लॅन प्रमाणे आता मला जायचंय तिथे, माझा टाइम आला. पण परिस्थिती विकट आहे तिथे. समजा परिस्थिती त्याच्या लर्निंग अनुसार नाही आहे तिथे. जसे प्रॉमिस ह्या लोकांनी केलं होतं की मी असा प्रपंच मांडणार आहे इथे किंवा ही तयारी ठेवणार आहे, त्या नाही केल्या. म्हणजे ह्याला जर डॉक्टर व्हायचं असेल या सोलला या जन्मात, तर तो दारुडा बनलाय तिथे. त्याला रिलेव्हंट वाटेल का, सेफ वाटेल का तो तिथे जाणं? रिजेक्ट. प्लॅन बी, तिथे प्लॅन ए प्लॅन बी पण असू शकतात. ह्या इडे कॅन्सल होणार येतं ते, कारण त्याचा पर्पज सर्व होणार नाही ना. कारण हा आपला स्वतःचा पर्पज जो प्रॉमिस केला होता तो विसरलास. मग तुझ्या एका प्रॉब्लेममुळे बाकी सगळ्यांना कशाला हे करायला, प्रॉब्लेमात कशा यायला पाहिजे? नको, तू तुझं कर. तुला परत ती दुसरी एक्झाम परत एटीकेटी करायलाच पाहिजे किंवा दुसरे काय करावंच लागणार. त्यामध्ये मी सपोर्टिव्ह नाही आहे, मी दुसरं शोधतो. अशा पण परिस्थिती होतात की तुम्ही बघितल्यात ना, 7व्या-8व्या महिन्यावर पण मिसकॅरेज होतात. हे पण बघितलंय. तो तर त्यांचा तिथं जाऊन अबॉर्ट करतात. प्लॅन अबॉर्ट म्हटलं, संपलं, आत्मा निघला बाहेर. मग हे काय होतं की आपण जे सोल पर्पज घेऊन आलोय ते तसं वागत नसेल तेव्हा, म्हणजे सर्कमस्टान्सेस आणि एम्बियन्स तसा हेल्पफुल एम्बियन्स नाही त्यांचा सोल पर्पज अचीव्ह करायला, तर मग होणार ना. कारण प्रत्येकाला आपला सोल पर्पज हे सर्वोपरी आहे. फर्स्ट जरी म्हटलो माझी आई आहे, माझी बाबा आहे, माझी मुलगी आहे, माझी बायको आहे, त्यांच्या सोल पर्पजला मी हेल्प करेनच डेफिनेटली. पण माझा प्राइम आहे, माझा पहिला आहे. प्रत्येक सोलला एक दिलेली जबाबदारी आहे. मी सांगितलं, परमात्मा, आत्मा, जीवात्मा, त्यांना सगळ्यांना एक फर्स्ट दिलेली आहे. ती पहिली करायला पाहिजे काम. पुढचं सगळ्यांचं करत झाला तर गेलं तर तुम्हाला तुमचं लांबणार ना मोक्ष. सो सगळ्यांना पहिला मी माझा बघीन, मग तुम्हाला पण हेल्प करतो ना डेफिनेटली. ह्यामध्ये काय आहे माहिती आहे तुम्हाला, एक खरं सांगतो, माहित नाही तुमच्या स्कूलमध्ये तुम्ही फेस केला, माझ्या स्कूलमध्ये मी फेस केलं. एक्झामसाठी ना, मी 8वीत होतो. इथं 8वीचा पेपर, माझी सीट इथे आहे, इथं 9वीचा बसलेला आहे. मिक्स 3 क्लासेस मिक्स करून टाकलेल्या, बरोबर.
मला माहित नव्हतं की सगळ्या स्कूलमध्ये होतात घेऊन. माझ्या 3 झालं. क्लासेस एका क्लासरूममध्ये एक्झामिनेशनसाठी. आता मी 9वीत जो बसलेला आहे त्याचं कॉपी करू शकतो का? नाही. का? क्वेश्चन पेपर वेगळं डिफरंट आहे. आहे ना. तुम्हाला एक सांगतो, आमचा सगळ्यांचा क्वेश्चन पेपर वेगळा आहे हो. सगळ्यांचा क्वेश्चन पेपर वेगळा आहे. मी जर क्वेश्चन 1A त्याची कॉपी केली आणि तर लिहिलं तर मी फेल. आम्ही हेच तर मार खातो ना बाबा. मी ह्याला त्याला बघून तो करतोय म्हणून मी करायला बघतोय, तो ती करते म्हणून त्याच्या मागनं जातोय, तिच्या पळतोय. अरे नाही, तुमच्या आतमध्ये तुमचं पर्पज शोधा ना, तुमचं सत्य शोधा ना. आता मोठे मोठे लोक आपलं की ते हे असतं ना, आता पॉडकास्ट सारखेच काहीतरी कुठं एका मोठ्या मंचावर बसून सांगतात ना, बरोबर. हा, ते मोठे मोठे इंटरव्ह्यू ते भाषण वगैरे करतात ना. 110% ते बरोबर सांगतायत. ते लोक सगळी लोक बरोबर सांगतायत, परफेक्ट सांगतायत, पण ते त्यांचं सत्य आहे ना, माझं सत्य नाही आहे. माझं सत्य माझ्या लाईफचा, ह्या ह्युमन लाईफचा फर्स्ट माझा पर्पज जो आहे तो माझं सत्य आहे. अल्टिमेट सत्य एक आहे. अल्टिमेट सत्य एक आहे, तो सगळ्यांचा सत्य आहे. पण कॅस्केड करून मला आता मी कशाला त्या गोल कधी दिसत पण नाही. तो गोल बारीक बारीक गोल आहे, ते अचीव करू ना, अचिवेबल गोल्स. जे माझे सत्य आहे, या लाईफ टाइमचा माझा सोल पर्पज आहे, त्याच्यावर करू ना काम. ते हो केलं तर तिथं पोहोचेन ना, मी सगळं काम होऊन जाईल. हे गोल करत 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 तिथपर्यंत पोहोचेन मी. आता झालेलं आहे की आम्ही दुसऱ्यांच्या मागे पळतोय. आपलं सत्य माझं सत्य बघा ना. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जेव्हा भगवान बुद्ध ना, हे 9वे अवतार म्हणतात, बरोबर, 9वे अवतार, पण 9वे अवतार बुद्धिस्ट होते. म्हणजे हिंदुस्थानाहून त्यांचं पलायन झालं आणि ते तिबेटन ते पूर्ण जग हे केलं त्यांनी. का बरं झालं असावं असं? तर काही लोकांना आमच्या धर्माच्या ना गैरफायदा घेतला. जे नव्हतं त्या धर्मामध्ये ते पण त्याचे पण प्रचार व्हायला लागले. म्हणजे त्यावेळी बली देणे वगैरे, जनावरांचं बली देणे खूप चालायचं. हे भगवान बुद्धाला पटत नव्हतं. ते आपली बाजू डायरेक्शनच वळवलं त्याने, ते आपल्या मार्गातून गेले. हे जे आहे ना, ते सुरुवातीला जे भगवान बुद्धने केलं की बाबा नाही, सगळ्यांचं नाही ऐकायचं, म्हणजे असंच काहीतरी कोण सांगतायत म्हणून आम्ही ब्लाइंडली विश्वास नाही ठेवायचा. त्यांची एनलाइटनमेंट झाली म्हणून त्यांना माहित होतं की बाबा ह्या गोष्टी आहेत, की ह्याच्या पलीकडे काही गोष्टी आहेत. ते जाणण्याचा प्रयत्न केला त्यांनी काहीतरी एक्सप्लोरेशनचं काम केलं. त्यामध्ये त्यांचं एनलाइटनमेंट झालं, म्हणून तो बुद्धिस्ट धर्म आता तयार झाला. पण त्यामध्ये पण जरा त्रुटी आहे, कारण बुद्धाने सरळ सांगितलं होतं की ते आयडल वर्शिप मानत नव्हते. आणि त्याच्यानंतर आयडल वर्शिप बुद्धांचीच आयडल करून तिकडे पूजतायत ते. आता ते कुठेतरी वेगळं झालं, पण ते राहू द्या. पण जे रिव्होल्युशन होतं ना, काहीतरी अनैतिक गोष्टी जे घडतात त्याला एक रिव्होल्युशनरी, हा भगवान बुद्ध जो होता तो रिव्होल्युशनरी होता. वेगळेच बोलायचे ते. इट वॉज नथिंग अलाइंड, म्हणजे व्हेरी फ्यू थिंग विच वॉज अलाइंड, बट काहीतरी वेगळंच जे आम्ही ऐकलं नव्हतं असं करून. त्याच्या मागे एक आचार्य रजनीश ऐकलं असणार तुम्ही, ओशो. त्यांना जर ऐकलं ना तुम्ही, तर तुम्ही काय सांगणार. म्हणजे ही वॉज अ सेकंड रेव्होल्युशनरी. म्हणजे ते जे बोलतायत ना, मी पॉडकास्टवर सांगू शकत नाही. एवढे सुंदर बोलतात, मस्त, आणि काय फिलॉसॉफी टाकतायत मस्त. मी भरपूर ऐकतो त्यांना. बुद्धाच्या नंतर जे झाले ते आचार्य रजनीश, आणि त्यांच्यानंतर आता जे करतायत ते आय डोंट नो इफ यू हर्ड आचार्य प्रशांत. आचार्य प्रशांत म्हणून त्यांची ते आहेत, ते IITian आहेत. प्रशांत अद्वैत फाउंडेशन म्हणून त्यांचं आहे. आय वुड सजेस्ट तुम्ही बघा त्यांना, ऐका त्यांना. कुठल्या विषयावर बोलतात? सगळ्या विषयावर. त्यांनी महाभारत पुन्हा लिहिली आहे, म्हणजे आपल्या शब्दामध्ये. अष्टावक्र चक्र, अष्टावक्र गीता जी ओशोने पण लिहिली आहे, ती यांनी पण लिहिलेली आहे. धर्माबद्दल आणि काहीतरी जागृतीबद्दल, किंवा कुठल्या IITian आहेत ना, फार शिकलेले आहेत. ओशो पण भरपूर शिकलेले होते, ते फिलॉसॉफीचे टीचर होते त्यावेळी. हीच लोक करू शकतात, आम्ही करू शकत नाही ना. भरपूर शिकलेले, मस्त एकदम. आणि त्यासाठीच काय असते ना, तुम्ही ह्या मार्गावर चालायला लागला ना, तुमची भूक, क्युरोसिटी वाढायला लागते.
मग ती भूक तुमची जोपर्यंत तुम्हाला चांगलं आणि जे हायजिनिक फूड किंवा जे आहे ना ते जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत तुमचं भूक ती थांबत नाही. म्हणून मग ह्यांच्याकडे जाऊन थांबते. गौतम बुद्धा, आचार्य रजनीश ओशो आणि आचार्य प्रशांत ह्यांच्याकडे जाऊन ती भूक थांबते. बरं वाटतं. खरा धर्म काय, आपण काय करावं ते कुणीतरी म्हणून टाकलंय ना, धर्म हा मानने की बात नाही आहे, जानने की बात आहे. म्हणजे आपण म्हणतो ना धर्म म्हणजे माझा काय धर्म आहे. मी जर एका मुलीचा बाप आहे तर पितृधर्म आहे, पती धर्म आहे, पुत्र धर्म आहे. प्रकृतीशी माझं काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे. बेसिकली रिस्पॉन्सिबिलिटी हा धर्म आहे. पण आता आम्ही काहीतरी ते वेगळंच काहीतरी लावलंय त्याचं, म्हणजे हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई तसंच. म्हणून मी त्यासाठी मी कुणालाही सांगतो की धर्म मानतात लोक, अध्यात्म ते जाणतात लोक. इट इज ट्राईंग टू फाइंड द अल्टिमेट ट्रूथ. हे तुम्ही फक्त अध्यात्म किंवा स्पिरिच्युअलिटी मध्येच करू शकतात. धार्मिक बनून नाही होत. त्याच्या परे जावं लागतं. सर आता मेडिटेशन लोक करतात, तर मेडिटेशन आणि आकाशिक रीडिंग याचा काही संदर्भ आहे का? युजली कसं आहे, इट इज अ फ्रिक्वेन्सी वर्क. जरी म्हटलं की बाबा ह्याच्या कधी लोक विचारतात ह्याला काही सायंटिफिक आधार आहे. मन असतं तुम्हाला बरोबर. एक बॉडी जर स्कॅन केली किंवा त्या मशीनमध्ये घालतात आणि पूर्ण बॉडी स्कॅन करतात ना, त्या स्कॅन मध्ये त्या रिपोर्टवर कधीच मन हे आढळच नाही. माणसाचा स्वभाव असतो. पुरावा काय? काही गोष्टी अशा आहेत ज्याचा पुरावा नाही आहे. खूपशा गोष्टी आहेत तशा, त्या गोष्टी आपण हे करू शकत नाही की दिसत नाही किंवा त्याचा अनुभव नाही असं म्हणून त्याला आम्ही नाकारू शकत नाही. आपण जेव्हा अनुभव करतो त्या गोष्टींचा ना, त्याच वेळी हे होऊ शकतं. आता फ्रिक्वेन्सी वर्क म्हणजे तुम्हाला एक साध्या भाषेत सांगितलं म्हणजे 92.7 रेडिओवर काय लागतं, FM लागतं. त्या तिथे आकाशवाणी लागू शकते का? आकाशवाणीचा वेगळा आहे ना, प्रत्येक चॅनलचा वेगळा आहे. तो तुमचा टीव्ही असू दे किंवा तो रेडिओ असू दे, हा तिथे फिट आहे ना. सो जो आकाशिक रिडिंग करणारा किंवा हिलिंग करणारा त्याची त्या फ्रिक्वेन्सीवर मॅच जिथे झाली त्यावरच ते आन्सर येणार. नाही तर आन्सर येऊ शकत नाही. ती फ्रिक्वेन्सी मॅच व्हायला पाहिजे तिथे, तरच ते होईल, नाहीतर आन्सर येणारच नाही. म्हणून जेव्हा आपण मेडिटेशन वगैरे करतो तो मेडिटेशन इज त्या फ्रिक्वेन्सी पर्यंत पोहोचण्याचं एक माध्यम आहे. रेग्युलर मेडिटेशन करणारा माणूस त्याला हे जमू शकतो. त्याच्या पलीकडली अशी पण गोष्ट आहे की मेडिटेशन करणं किंवा मेडिटेशन हा इव्हेंट नसून मेडिटेशन हे प्रोसेस आहे. मेडिटेशन हे जगणं असायला पाहिजे सतत. ऍक्च्युली मेडिटेशन म्हणजे असं, त्याचं डेफिनेशन मी असं देऊ शकतो की मेडिटेशन म्हणजे एक अवेअरनेस, तुमच्या देवतत्वाशी अलाइनमेंट, तुमच्या आतल्या देवतत्वाशी अलाइनमेंट जे आहे ते मेडिटेशन आहे. आणखीन काहीही नाही. ते ब्रेथवर्क न करा तुम्ही श्वासोश्वास म्हणतो आम्ही जे काय असं, किंवा मेडिटेशन म्हणा, नामजप करता तुम्ही त्याच्यानं करा, कुठेही होऊ शकतं. पण तुम्ही तुमच्या आतल्या देवतत्वाला जेव्हा तुमची अलाइनमेंट होईल तर तुम्हाला साध्या शब्दामध्ये अनुभूती होईल की बाबा माझ्यात पण तो देवतत्व आहे. त्याची ओळख झाली तरच पुढचं काम. आपण जातो आता बाहेरचे देव बघायला, बाहेरच्या देवांना पाया पडायला, पण आतल्या देवाचं काय केलंय तुम्ही अजूनपर्यंत? त्याची शरणागतीच नाहीये. तिथं शरणागती करून काय फायदा आहे? इथं करा. वारकरी संप्रदाय काय करतात, एक दुसऱ्याला पाया पडतात, बरोबर की नाही? आपण पण नमस्कार करतो, बरोबर की नाही? हे नमस्कार म्हणजे काय, किंवा ते वारकरी संप्रदाय जे नमस्कार करतात ते काय? इट इज ओनली तुमच्या आतला देवतत्व, म्हणजे माझ्या आतमध्ये पण देवतत्व आहे. तर तुमच्या आतला देवतत्व आणि तुमच्यातला मी आणि माझ्यातले तुम्ही, ह्या एकमेकाला आम्ही पाया पडतो, नमस्कार करतो. ही बेसिक गोष्ट आहे. आम्ही हाय हॅलो करतो, नमस्ते नमस्कार विसरून गेलो. पण आम्ही असा सुद्धा नमस्कार नॉर्मली केला तर ते होत नाही. डोळ्यात डोळे घालून, तो तर मार्ग आहे,
तुमच्या आत्म्यात उतरण्याचा बरं. डोळे हा मार्ग आहे. डोळ्यात डोळे घालून जेव्हा आपण नमस्कार करतो एक दुसऱ्यांना, ते एकामेकाला देव तत्वाला पाया पडणं असतं. तर मागापासून सोल पर्पज याविषयी चर्चा करत होतो, पण आता आपल्याला कमेंट्स पण अशा बऱ्याच येतात की सोल पर्पज ओळखायचं कसं, कारण की आपल्याला तर काय आकाशिक रिडिंग येत नाहीये, मग ते जे इंट्युशन्स असतात तर ते कसे आयडेंटिफाय करायचे? मी मागे सांगितल्याप्रमाणे 2 नेमके सोल पर्पज आपण डेफिनेटली घेऊन येतो. पण एखाद वेळ काय होऊ शकतं, आता माझ्या केसमध्ये असं झालं होतं की मी सतत म्हणायचो, मी जॉबला होतो, मी इंजिनियर आहे, असिस्टंट मॅनेजर ऑपरेशन्स एका मल्टीनॅशनल कंपनी, जर्मन बेस्ड कंपनीमध्ये कामाला होतो. पण एक संतुष्टता नव्हती. नेमकं वाटायचं बिझनेसमध्ये झालं असतं तर असं झालं असतं, हे केलं असतं, ते केलं असतं, असं म्हणून अशा गोष्टी होत राहील तुमच्याबरोबर. यू विल नॉट बी सॅटिस्फाईड वेर एव्हर यू आर. ओके. जरी तुम्ही कम्प्लिटली संतुष्ट असला तरी सुद्धा तुम्हाला काहीतरी ते पिना मारत राहणार, म्हणजे काय ते टोचणार. हे जेव्हा हे झालं ना, मग त्यावेळी तुम्ही जरा बोलून बघ, एकत्र येऊन अलाइनमेंटमध्ये येऊन ना ते करून बघायला पाहिजे. इट इज नॉट सो इझी, कारण ते मेडिटेशन जो नॉर्मली करणारा माणूस नाही, पण तुम्हाला भरपूर हिंट्स येतील. पण काय असतं ना, आमच्या बिझी शेड्यूलमध्ये ना त्या हिंट्सला आम्ही डिकोड करत नाही आणि त्याच्यावर लक्ष पण देत नाही. गरज काय आहे की आपण ज्या वेळी असं गोष्टी घडल्या तर बघा. आता सिंपल गोष्ट आहे, मी सांगतो, कधी तुम्ही या टॉपिकच्या जरा डिफरंट असेल पण तुम्ही एक रिलेव्हंटच आहे. मी काय म्हणतो की समजा जर मला अशी एक गाडी अशी कट मारून गेली आणि माझी गाडी अशी हल्ली, तो कट मारून गेला, त्याला कॉन्फिडन्स होता तो कट मारून जाणार म्हणून, पण मला नव्हता. तर आणि मी जर पडलो असतो तर माझा ऍक्सिडेंट झाला असता. मी काय म्हणतो त्यावेळी माहित आहे, थँक्यू गॉड, माझा ऍक्सिडेंट होण्यापासून तुम्ही वाचवलं मला. ह्या अफर्मेशन्स आहेत. तो तुम्हाला जेवढ्या वेळी तुम्ही थँक्यू त्याला म्हणणार, तेवढ्या वेळी तुम्हाला तो थँक्यूच्या सिच्युएशन्स मध्ये आणणार. म्हण रे तो थँक्यू. आणि सेम विथ सॉरी सुद्धा तुम्ही म्हणणार. ते सॉरी आणि थँक्यू दोन्ही गोष्टी तेवढ्याच इम्पॉर्टंट आहेत. पण माझा सांगण्याचा विषय काय यामध्ये, थँक्यूच्या सिच्युएशन वाढवा, सॉरीच्या कमी करा. ओके. सो आता काय होतं की आपल्याला हे जे आहे ना ते जाणवत नाही, कारण आपण लक्ष देत नाही बारीक गोष्टी. तर ही बारीक गोष्ट होती ना, कट मारून गेला, कोण काय थँक्यू गेला. आम्ही देवाला कधी जेव्हा एकदम गरज पडते, कोणी पोचत नाही, त्यावेळी देवा तेवढं रोज आठवण करा ना त्याची. रोज करा आठवण, रोज थँक्यू म्हणा त्याला, काही शुल्लक कारणावर म्हणा. हो, मोठी झाली असती ती. आम्ही तर असं परिस्थिती बघतो की एका वेळा बेळगावहून आम्ही त्या काय म्हणतात त्याला, वेडीवाकडे वळणे असतात घाटातून, सो येत होतो, एक गाडी आम्हाला सोडतच नाही, कशी ओव्हरटेक करता येत नाही. भरपूर ट्राय केलं, नाही देत. मी म्हणतो काय माहित आहे की बा स्वामी आहेत तिथे, कुठे काय असे ना, गाडीत असे ना, कुठे काय असे ना. जेव्हा ते सेफ नव्हतं का, पूर्ण लाईट नव्हती, कोणच गाडी नव्हती काय, आणि आपण पण लेट होतोय म्हणून आम्ही फास्ट गाडी पळवत होतो. ह्याने नाही दिली, घाट संपला, बाजूला गेला, आम्ही गेलो. याला काय म्हणणार होतो मी, तुमच्या स्पीडला कंट्रोल केलं थोडक्यात. मी तेच म्हणतो, ह्या गोष्टीला पण थँक्यू बनते ना. करेक्ट. जर कदाचित त्यांनी जागा दिली असती, तुम्ही ओव्हर स्पीड मध्ये गाडी काही होऊ शकतो, कारण ऑलरेडी उशीर झाला होता आम्हाला. तिथून कुठे जायचं होतं आणि तिथून मग घरी जायचं आमचं. उशीर 12-1 वाजले असते. ओके. कुणाला लवकर द्यायला झोपायला नको, असं होतं. पण तुम्ही जर शांत ठेवला डोकं आणि कुठलीही तुम्हाला मेसेज किंवा इंट्युशन जी येते त्याला तुम्ही डिकोड करायचा प्रयत्न जर केला, काम तुमचं नक्की होऊन जाईल. नाही जर समजलं तर डेफिनेटली तुम्ही आम्हासारख्या लोकांना हाक मारू शकता. सगळीकडे होत नाही ते, कारण मी आता म्हणू शकत नाही की नाही मी करतो म्हणून एवढं इझी आहे, नाही आहे ते इझी. 19च्या अगोदर मला जर बघितलं असं तर तुम्ही एकदम एरोगंट आणि एकदम ॲटिट्यूड वाला, काय रे काय झालं तुझं, ते मला शहाणपणा शिकू नको. माझा ॲटिट्यूड, माझा स्वभाव तसा होता. कारण अशी लोक 500-800 लोक माझ्या अंडर काम करत होती. तो ॲटिट्यूड होता ना माझ्या बरोबर. जेव्हा हकीकत कळली ना त्यावेळी
नेमके येता तुम्ही जमिनीवर, म्हणजे तुम्हाला कळायला पण पाहिजे आणि दाखवतो. देव दाखवतो काय करायचं, तू काय तुझी अवकात काय आहे ना ती पण दाखव. त्याला समर्पण करा, फक्त शरणागती व्हा, तुमचं सगळं काम नीट होऊन जाईल. पॉझिटिव्ह फ्रेम ऑफ माइंडमध्ये राहण्याची ही एक हा फायदा इम्पॉर्टंट आहे, की तुमच्यात आलेले काही इंट्युशन जे तुम्हाला सांगतायत, तुम्हाला मेसेजेस पास करतायत ना, तुम्ही डिकोड इझिली करू शकता. ते डिकोडिंग इम्पॉर्टंट आहे. सो आय वुड से, जर डिकोड करता येत नाही तर आम्ही आहोत इथे, आम्हाला हाक मारा, आम्ही सांगू शकतो. तसे मीच नाही, भरपूर लोक आहेत, सगळी लोक करतायत. सो मी त्या रिअलमला लोक करणारे आहेत त्यांना पण मी हे म्हणणार नाही की बाबा ती रॉंग करतायत काहीतरी. सगळ्या मॉडेलिटीज चांगल्या आहेत, सगळे ते वेल नोन लोकांनी काहीतरी, आणि लिहिणं पण त्यांचं प्रॉपर होतं, आणि ते जे काय नॉर्मली काय म्हणतात ते जे फॉर्म केलंय जी मॉडेलिटी ती प्रॉपरलाच आहे, त्यामध्ये काय चुकीचं नाही. तुम्ही आता हे एक्झॅक्टली कळालंय की आपल्याला जे इंट्युशन्स येतात ते जर ओळखले तर सोल पर्पज कळू शकतो. आणि सरांनी सांगितलं की समजा एखाद्याला सोल पर्पज कळत नाहीये तर तुम्ही नक्कीच त्यांच्याशी किंवा कुणाशी कॉन्टॅक्ट करू शकता. सरांना जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुम्हाला स्क्रीनवरती आत्ता नंबर आणि बाकी इन्फॉर्मेशन दिसतीये, सरांशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके सर, आपण आता बराच वेळ झाला गप्पा मारतोय. तुम्हाला जरा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयासह. नमस्कार.